We are live now. नमस्कार. इंडियन मॅजिक आय आणि प्रबोधन गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा जो कार्यक्रम करत आहोत, प्रबोधन संवाद, त्याच्या चौथ्या पुष्पात मी आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आपले आजचे पाहुणे आहेत ॲड गुरु आणि महाराष्ट्रातले एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व, नाटककार, चित्रपट अभिनेता भरत दाभोळकर. भरत, स्वागत. नमस्कार. नमस्कार. भरत दाभोळकर यांना ओळखत नाही असं महाराष्ट्रात कोणीच नाही आहे. याचं कारण महाराष्ट्रातली जी काही प्रच्छन्न व्यक्तिमत्व आहेत त्यांच्यातलं ते एक व्यक्तिमत्व आहे. त्यांची कुठलीच गोष्ट ही सर्वसामान्य माणसासारखी नसते. एक वेगळं अद्भुत अशा प्रकारचं रसायन आहे. मी भरतला गेली अनेक वर्ष व्यक्तिशः ओळखत असल्यामुळे त्याच्यातल्या त्या सगळ्या प्रकारच्या गुणांचा मला उत्तम अनुभव आहे. आणि आज आपण जेव्हा गप्पा मारू तेव्हा आपल्याला सगळ्यांनाच ते जे सगळे गुण आहेत ते गुण प्रकर्षाने जाणवतील. आज आपल्या सेशनचा विषय असा आहे, चर्चेचा विषय असा आहे की आता इथून पुढे ग्राहक म्हणजे कंझ्युमर कसा वागेल. आणि भरत दाभोळकर हे त्यांच्या खास शैलीमध्ये या प्रश्नाचं उत्तर देऊन या कार्यक्रमाची सुरुवात करतील. भरत, इथून पुढे ग्राहक कसा वागेल? रंगा, ह्या पुढे ग्राहक कसा वागेल किंवा कधीही ग्राहक कसा वागेल याचं उत्तर द्यायला आपल्याला एक तासभर प्रोग्राम करण्याची गरज नाहीये. मी तुला पुढच्या 3 सेकंदात आणि एका वाक्यात सांगू शकतो की ग्राहक कसा वागेल हे मला माहित नाहीये. ते कुणालाही कधीही माहित नसतं कंझ्युमर कसा वागेल. आपण अगदी म्हणजे आपण हे नंतर आपण सविस्तर बोलू, पण अगदी बेसिक, अगदी एलिमेंटरी सांगायचं म्हणजे काय होणार आहे की लॉकडाऊन जेव्हा संपेल तेव्हा दे विल बी अ नी जर्क रिॲक्शन. म्हणजे आपण एखादा पिंजरा उघडला की पक्षी लगेच बाहेर पडले की ते आधी खूप उडतात, मग नंतर ते झाडावर बसतात. तसं कंझ्युमर जेव्हा बाहेर पडेल आता लॉकडाऊन नंतर, तेव्हा तो पहिले 2 दिवस वाटेल त्या गोष्टी जाऊन घेईल. कारण आपण गेले 70 दिवस फक्त भाज्या आणखीन ग्रोसरी शिवाय काही घेतलं नव्हतं आपल्या घरामध्ये. तर आता आपण बाहेर पडतो आहोत तर काहीतरी आपण घेऊया, एक शर्ट घेऊया, एक रुमाल, काहीतरी आपण घेऊया म्हणून तो बाहेर पडेल. हे 2 दिवस चालेल. नंतर काय होणार आहे की नंतर आता एव्हरीबडी विल गेट डाऊन टू डिस्पोजेबल इन्कम. म्हणजे आपण अगदी एलिमेंटरी, अगदी बाळगोत सांगायचं म्हणजे काय होणार आहे की आता कंपन्या सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग चालू करतील, सगळ्यांची प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये येतील, सगळे शेल्फ भरतील, सगळे शोरूम सगळे भरतील. आणि जेव्हा कंझ्युमर काही घ्यायला जातो तर त्याचं परचेसिंग डिपेंड्स ऑन हिज डिस्पोजेबल इन्कम. आणि डिस्पोजेबल इन्कम म्हणजे काय, आता परवा पाठक सर बोलताना त्यांनी एक उझरता त्याचा रेफरन्स दिला होता की डिस्पोजेबल इन्कम म्हणजे तुमच्या ज्या जीवनावश्यक सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते सगळं संपलं घेऊन की जो काही पैसा उरतो दॅट इज युअर डिस्पोजेबल इन्कम. आणि त्यातनं तुम्ही बाकीच्या गोष्टी घेता. आता बाकीच्या तुम्ही कुठल्या गोष्टी घेता त्याचे लेवल्स आहेत की लक्झरी आयटम्स, ऍस्पिरेशनल आयटम्स, डिझायरेबल, नॉट एसेन्शियल बट डिझायरेबल आयटम्स, ह्या खूप त्या श्रेणी आहेत. आणि त्यात मग तो कंझ्युमर डिसाईड करतो की आपल्याला काय घ्यायचं आहे. आता ह्या खेपेला होणार ह्या 3 गोष्टी ह्याच्यामध्ये येणार आहेत तुमच्या परचेसच्या आड. पहिली म्हणजे की ह्या लॉकडाऊन मध्ये खूप कंपन्या बंद झाल्या आहेत. ज्या कंपन्या बंद झाल्या नाहीत त्यातल्या काही लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. ज्यांच्या नोकऱ्या आहेत त्यांचे 50% पगार आलेले आहेत. किंवा तुमच्या एंटरटेनमेंट इंडस्ट्री, टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये लोकांना पूर्वी 90 दिवसानंतर पैसे मिळायचे, आता 150 दिवसानंतर मिळतील. म्हणजे डिस्पोजेबल इन्कम लोकांच्या हातामध्ये कमी असणार आहे. आणि त्या 3 गोष्टींची लोकांना म्हणजे ह्याच्यात हे आड येणार आहेत. एक म्हणजे पहिलं कमी डिस्पोजेबल इन्कम, दुसरं म्हणजे भीती. लोकांच्या मनात एक भीती आहे की आता हे आता संपतंय पण ह्याचा परत प्रादुर्भाव होईल का, विल देयर बी अ सेकंड सेम थिंग हॅपनिंग अ सेकंड टाइम, मग आपल्याला पैसे ठेवायला लागतील का, त्यामुळे आपण पैसे आता सेव्ह करूया का, हा एक दुसरा त्यातली आडकाठी येईल. आणि तिसरं म्हणजे भारतीय माणूस बेसिकली सेव्हिंग करत असतो. अमेरिकन माणसं सेव्हिंग करत नाहीत. भारतीय माणूस म्हणजे आपण मुलांचं शिक्षण करायला सेव्हिंग करूया, मुलांच्या लग्नासाठी सेव्हिंग करूया, आपल्या म्हातारपणासाठी सेव्हिंग करूया, आपल्या मेडिकल इमर्जन्सीसाठी सेव्हिंग करूया, हे तो नेहमी सेव्हिंग करत असतो. आणि या लॉकडाऊन मध्ये खूप लोकांनी आपले सेव्हिंग मध्ये हात घालून आपला खर्च चालवलाय.
तेव्हा द मोमेंट द लॉकडाऊन ओपन त्यांची पहिली प्रतिक्रिया ही असेल की आपण आता परत सेव्हिंग चालू करूया, म्हणजे वी विल रिएम्बर्स व्हॉट यू टेकन आउट. आणि त्यामुळे जो सगळ्यात पहिला फटका जो बसेल तो या सगळ्या टॉप लेवलच्या परचेस ह्याला, म्हणजे लक्झरी आयटम्स किंवा ज्या ऍस्पिरेशनल आयटम्स आहेत, म्हणजे गाडी नवीन घ्यायची आहे किंवा नवीन एसी घ्यायचा आहे, नवीन फ्रीज घ्यायचा आहे, तर माणसं म्हणतील की आपण आता नको घेऊया, आपण थांबूया, आपण पुढच्या वर्षी बघूया, ह्या वर्षी घ्यायची काही गरज नाही आपल्याला. म्हणजे लक्झरी आयटम्सच्या जे काही आपल्या परचेसेस आहेत ते तो कन्झ्युमर पुढे ढकलत जाईल. मग आपण 6 महिन्यानंतर बघूया, वर्षानंतर बघूया, असं होत जाईल. जेव्हा तो कन्झ्युमर असा करेल तेव्हा हे जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांनी ते प्रॉडक्ट निर्माण केले आहेत, त्यांनी ते मार्केटमध्ये आणले आहेत, त्यांची इन्व्हेंटरी आहे मार्केटमध्ये, मग ते थांबणार आहेत का वर्षभर की कन्झ्युमरची सायकोलॉजी इम्प्रूव्ह होईपर्यंत आपण थांबूया, नुसते आपण मार्केटमध्ये गाड्या आणूया, आपण कोणी घेत नाहीयेत. तर दे कांट डू दॅट. तर दे विल हॅव टू एंटाइज द कन्झ्युमर की तुम्हाला आम्ही कशा तऱ्हेनं आम्ही तुम्हाला घ्यायला लावू. मग बाजारात खूप नवीन नवीन स्कीम्स येतील की तुम्हाला 50% ऑफ, बाय वन गेट वन फ्री, किंवा बँडेड ऑफर्स आहेत, किंवा गाड्यांच्या कंपन्या म्हणतील की तुम्ही आमची गाडी आता घेतली तर आम्ही तुम्हाला 20% कमी किमतीत देऊ, शिवाय पुढची 7 वर्ष आम्ही तुमच्याकडनं इन्शुरन्सचे पैसे घेणार नाही, 7 वर्ष फुकट इन्शुरन्स, 7 वर्ष तुम्हाला फुकट सर्व्हिस पॅकेज, तुम्हाला काही रिपेअरिंगचा खर्च येणार नाही, तर तुम्ही आमची गाडी आता घ्या. परवा मी एक फोक्सवॅगन कंपनीची ऍड बघितली, त्यात त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही आमची पोलो गाडी आता घेतली पुढच्या 2 महिन्यात जेव्हा कधी उघडेल तेव्हा, तर पहिले 12 महिने आम्ही तुमच्याकडनं EMI घेणार नाही, तुमचा EMI 12 महिन्यानंतर चालू होईल, म्हणजे पहिलं वर्ष तुम्हाला फुकट आहे. तर ह्या अशा स्कीम्स चालू केल्या की बाबा तुम्ही आता बाहेर पडताय, तुमच्याकडे डिस्पोजेबल इन्कम कमी आहे, तुम्ही आमच्यासारखे प्रॉडक्ट घेणार नाहीत, पण आम्ही तुम्हाला कसं इंटाईज करू शकू हे चालू होईल. आणि आम्ही ऍडव्हर्टायझिंगमध्ये नेहमी म्हणतो की हा एक फ्रेज आमची अशी असते की कन्झ्युमर मस्ट हॅव अ फेल्ट नीड फॉर अ प्रॉडक्ट. त्याला वाटलं पाहिजे की ह्या प्रॉडक्टची आपल्याला गरज आहे, तर ती गरज निर्माण कशी आपण करू शकू ह्याच्या ह्या मार्केटिंग कंपन्या आता त्यांचे प्रयोग चालू करतील. आणि दॅट फेल्ट नीड हॅज टू बी अ रिअल फेल्ट नीड. उद्या कोणी असं म्हटलं की आमची एक फेअरनेस क्रीम आहे, ती तुम्ही लावली की तुम्ही गोरे पण व्हाल आणि तुमची डोकेदुखी पण थांबेल, दिस इज नॉट अ फेल्ट नीड. मला ती क्रीम घेऊन फक्त गोरं व्हायचंय, डोकं दुखलं तर मी ॲस्प्रो घेईन, सो दॅट इज अ फॉल्स फेल्ट नीड. पण तुम्ही खरोखर फेल्ट नीड कशी क्रिएट करू शकता. आपण एक उदाहरण घेऊ, आपण सगळे मोबाईल फोन वापरतो, आपल्या बहुतेकांकडे स्मार्टफोन असतात, त्यात टच स्क्रीन आहे, त्यात 8 MP कॅमेरा आहे, त्यात हे आहे, त्यात आणखीन काय 64 GB सेव्हिंग आहे, आतमध्ये इंटरनल मेमरी आहे, आणि चांगला मोबाईल फोन आहे, आपण एक वर्षभर वापरतो, त्याला काही आपल्याला फरक पडत नाहीये. आता तो सॅमसंग म्हणा किंवा ऍपल तुम्हाला लॉकडाऊन नंतर तुम्हाला सांगायला जाईल की तुम्ही हा फोन काढून टाका आणि नवीन फोन घ्या, तर तुम्ही त्या फोनवर खुश आहात, तुम्हाला काही त्यात प्रॉब्लेम नाहीये. तर तुमची फेल्ट नीड कशी क्रिएट करायची, तर ह्याला मार्केटिंगमध्ये प्लॅन्ड ऑब्सोलिसन्स म्हणतात. म्हणजे आम्ही प्लॅन करून तुमच्या हातातला जो प्रॉडक्ट आहे तो आम्ही जुनाट करू, आमचाच प्रॉडक्ट आहे तो, पण आम्ही तुम्हाला कन्व्हिन्स करू की तो आता चांगला नाही आहे प्रॉडक्ट. 8 MP कॅमेराने काही होत नाही. आमचा नवीन फोन जो आहे ना तो 64 MP कॅमेरा आहे, त्याला फॅन्टॅस्टिक नाईट मोडचा सेल्फी मोड आहे, त्यात 256 GB इंटरनल मेमरी आहे, त्यात तुम्ही लाखो फोटोग्राफ्स आणखी व्हिडिओ सेव्ह करू शकता. किंवा तुम्ही तुमचा फोन आम्हाला परत द्या, आम्ही बाय बॅक करू, आम्ही तुम्हाला आणखीन कन्सेशन देऊ आणि तुम्हाला अप्रतिम प्रॉडक्ट तुम्हाला देऊ. म्हणजे बाय प्लॅन्ड ऑब्सोलिसन्स दे विल निगेट देअर ओन प्रॉडक्ट अँड मेक यू बाय अ न्यू प्रॉडक्ट. आणि हे आता लॉकडाऊन नंतर फार होणार आहे की लोकांना असं करून तुम्ही प्रवृत्त करा की काहीतरी घ्या. आणखी लोकांचं काय असतं की लॉकडाऊन मध्ये एव्हरीबडी इज अंडर ट्रिमेंडस डिप्रेशन, तर काही नवीन गोष्ट घेतली की याचं फील गुड फिलिंग की घरी आणलं, उघडून बघितलं, आपण काहीतरी नवीन, आपण 3 महिन्यानंतर आपण काहीतरी नवीन खरेदी केली आहे, घरात आणलंय, इट्स अ ग्रेट फील गुड फिलिंग. त्यामुळे कन्झ्युमर्स आर लुकिंग फॉर दॅट की आम्हाला काहीतरी फील गुड फिलिंग द्या तुम्ही, आम्ही काहीतरी करून आम्ही जास्ती पैसे खर्च करू आमच्या डिस्पोजेबल इन्कम मधलं. तर हे एक होण्याची शक्यता खूप आहे. आणि मगाशी जे म्हटलं की मला माहित नाही कन्झ्युमर कसा बिहेव करेल, कारण कन्झ्युमर म्हणजे कोण? कन्झ्युमर हा काही एक प्राणी नाही आहे, कन्झ्युमर हा एक अमिबा आहे. तो क्षणाक्षणा रंग बदलतो, रूप बदलतो, साईज बदलत असतो. कुणाला माहित नाही की कन्झ्युमर कोण असतो. म्हणजे आपण समजा उद्या म्हटलं की उद्या IPL ची मॅच आहे, तुम्हाला कोणी विचारलं की अरे उद्या बॅट्समन किती रन काढेल, तर तुम्ही म्हणाल बॅट्समन म्हणजे कोण?
विराट कोहली, का मग विराट कोहली सध्या फॉर्म मध्ये आहे, तो 50-60 रन करेल, किंवा शर्मा फॉर्म मध्ये आहे, तो 200 रन देखील करू शकतो. धोनी फॉर्म मध्ये नाहीये, तो काय एवढं करणार नाही. पण आता हे उद्याच्या मॅच मधलं झालं. पुढच्या आठवड्यात जेव्हा IPL ची मॅच होईल तेव्हा सांगता येत नाही विराट कोहली किती, म्हणजे बॅट्समन हा काय करेल सांगता येत नाही. तुम्हाला विराट कोहली काय करेल सांगता येतं. तसा कंझ्युमर हा एक प्राणी नाही आहे, म्हणून ह्याला उत्तर नाही आहे कधी. कंझ्युमर कसा वागेल याला कधीही कुणाकडे उत्तर नसतं. आपण एक साधं एक्झाम्पल घेऊ. आपण समजा म्हटलं की आपला भारत देश आपण घेऊ, त्यात महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटका, बिहार, ओडिशा, आसाम हे प्रदेश आहेत. त्या प्रत्येक प्रदेशामध्ये कंझ्युमर वेगळा आहे, त्यांचे ॲटिट्यूड्स वेगळे आहेत, त्यांचे डिमांड्स वेगळे आहेत, त्यांचे नीड्स वेगळे आहेत. मग आपण जेव्हा म्हणतो कंझ्युमर कसा वागेल, किंवा कुठला कंझ्युमर, आसाम मधला का ओडिसा मधला का कर्नाटकामधला का महाराष्ट्रामधला, मग आपण म्हणू ठीक आहे आपण सगळं बाकी सोडून देऊ, आपण महाराष्ट्रामधला कंझ्युमर कसा वागेल. मग महाराष्ट्रामधला म्हणजे मुंबईमधला, पुण्यामधला, नांदेडमधला, कोकणातला, सोलापूरमधला कुठला कंझ्युमर. सगळ्यांच्या कल्पना वेगळ्या आहेत, सगळ्यांच्या नीड्स वेगळ्या आहेत, सगळ्यांचे पैसे वेगळे आहेत. मग तुम्ही म्हणाल बरं ठीक आहे महाराष्ट्र सोडून द्या, मुंबईतला कंझ्युमर कसा वागेल. मग मुंबईतला कंझ्युमर म्हणजे 18 ते 30 या वयोगटातला का 31 ते 50 मधला का 50 ते 70 मधला का 70 ते वरचा कंझ्युमर. सगळ्यांचे ऍस्पिरेशन्स वेगळे आहेत, सगळ्यांचे नीड्स वेगळे आहेत. मग तुम्हाला आपण आणखीन कमी करू, मुंबईमध्ये 18 ते 30 या वयोगटातला कंझ्युमर कसा वागेल. मग मुलगा का मुलगी, कारण मुलगा वेगळा वागेल, मुलगी वेगळी वागेल, त्यांचे नीड्स वेगळे आहेत, त्यांचे प्रेशर पॉईंट्स वेगळे आहेत, त्यांचे ट्रिगर पॉईंट्स वेगळे आहेत. मग तुम्ही म्हणाल बरं ठीक आहे आपण मुलगा मुलगी आपण सोडून द्या, आपण मुंबईमध्ये ज्याचं उत्पन्न दरमहा 25,000 रुपये आहे तो कंझ्युमर कसा वागेल. आता जो कोणी मुलगा किंवा मुलगी इंजिनियर झाली आहे आणि तिने पहिला जॉब घेतलाय, तिची मंथली सॅलरी 25,000 रुपये आहे, आणि मुंबईमध्येच एक फॅक्टरीमध्ये काम करणारा माणूस आहे, हाय स्किल लेबरर आहे, तो गेली 35 वर्ष काम करतोय, त्याची सॅलरी महिन्याची 25,000 रुपये आहे. तो राहतो दहिसरला, ही मुलगी राहते पेडर रोडला, दोघेही 25,000 रुपये कमवतात महिन्यामध्ये. पण ह्यातला मग आपला कंझ्युमर कुठला आहे, तर हे कळणं अतिशय कठीण असतं. कारण कंझ्युमर कुठला म्हणजे तुमचा कंझ्युमर कोण आहे. आणि म्हणून ऍडव्हर्टायझिंग मध्ये आम्हाला कंझ्युमर ओळखणं हे अतिशय गरजेचं असतं. म्हणजे ऍडव्हर्टायझिंग, मी नेहमी म्हणतो की ऍडव्हर्टायझिंग इज मोर डिफिकल्ट. कविता लिहिणं सोपं आहे, सिनेमा लिहिणं सोपं आहे, नाटकं लिहिणं तरी खूपच सोपं आहे, तुम्हाला टीव्ही सिरियल लिहिणं खूप सोपं आहे. कारण हे तुम्ही चेंज करू शकता. तुम्हाला तुझा चॅनल सांगेल की हा कॅरेक्टर काढून टाका, पुढच्या एपिसोडला याला घेऊ नका, तुम्ही चेंज करू शकता. कारण तुम्हाला तुमचा ऑडियन्स माहिती असतो कोण आहे ते. आता मी 32 नाटकं लिहिली आहेत, मला माहिती आहे की माझा इंग्लिश ऑडियन्स कोण आहे, त्यांना काय आवडतं हे मला माहिती आहे. पण ऍडव्हर्टायझिंग मध्ये तुम्हाला तुमचा कंझ्युमर कोण आहे, तो कुठे राहतो, तो कसा वागतो हे कधीही माहित नसतं. आणि त्यामुळे मग खूपदा चुका होतात. आपण म्हणजे आम्ही ज्या मुख्य चुका आम्ही ज्या करतो ऍडव्हर्टायझिंग मध्ये, ते आम्ही का करतो, कारण आम्हाला कंझ्युमर कोण आहे कधी माहित नसतं. आणि आपलं मग इट्स शॉट इन द डार्क असं होतं. आता आम्ही नॉर्मली आम्ही जेव्हा प्रेझेंटेशन करतो ऍडव्हर्टायझिंग, आम्ही कधी आमच्या चुका सांगत नाही. कधी वी ऑलवेज टॉक अबाउट आवर सक्सेसफुल प्रॉडक्ट्स. मी बोलताना कधी आम्ही प्रेझेंटेशन करताना म्हणतो अरे मी अमूल हँडल करायचो, मला 15 वर्ष नॅशनल अवॉर्ड मिळाली, मी फ्रुटी लॉन्च केलं, मी हॅपी लॉन्च केलं, मी सिएट टायर्स लॉन्च केलं. हे आमचे सक्सेस स्टोरीज आहेत. आम्ही कधीही आमचे फेल्युअर्स सांगत नाही. पण आता मोकळेपणे बोलतोय म्हणून तुम्हाला सांगतो मी की कशी गफलत होऊ शकते. आता टाटांची सगळी प्रॉडक्ट्स, कन्झ्युमर प्रॉडक्ट्स मी लॉन्च केली आहेत. म्हणजे गाड्या सोडल्या तर बाकी सगळं, म्हणजे टाटा टीचे सगळे जे प्रॉडक्ट्स ब्रँड्स मार्केटमध्ये आहेत, टाटा टी, कनन देवन, जेमिनी डस्ट आणि चक्रा गोल्ड, टेटली टी, सगळे मी लॉन्च केलेत. टाटा नमक मी लॉन्च केलंय, नमक हो टाटा का, टाटा नमक, मग देश का नमक, टाटा डिटर्जंट, टाटा सिमेंट, हे सगळं मी लॉन्च केलंय. त्यामुळे चहा कुणाला कसा विकायचा ह्यात माझा हातखंड आहे. मला माहिती आहे की कुठला ग्राहक साऊथ, नॉर्थ, ईस्ट कसा वागतो हे मला माहिती आहे. आता एक गंमत अशी आहे की आम्ही काही वर्षापूर्वी आम्ही एक नवीन चहा लॉन्च करणार होतो टाटाचा. त्याचं नाव होतं अग्नी चहा, अग्नी चाय. तो काही वर्षांनी भारतातला सगळ्यात जास्त विकला गेणारा चहा झाला होता. तर ती जेव्हा मी कॅम्पेन केली, तर माय कॅम्पेन वॉज अ ट्रिब्यूट टू इंडियन विमेन. तेव्हा विमेन एम्पॉवरमेंट हे काही फॅशनेबल शब्द तेव्हा आला नव्हता. पण तेव्हा आम्ही असं केलं की ज्या बायका चांगलं काम करतात समाजामध्ये त्यांना हा चहा ट्रिब्यूट आहे. त्याला आमची एक मी जिंगल दिली होती, मला जिंगल पूर्ण आठवत नाही, त्यातल्या शेवटच्या 2 वेळी अशा होत्या की शक्ति का है रूप यही, अग्नि है यही, नए समाज की उम्मीदों का प्रतीक है यही, अग्नि चाय.
आणि मग आम्ही रिसर्च करण्यासाठी आम्ही गोष्ट रिसर्च करतो. त्यात आम्ही काय केलं की एक जिंगल रेकॉर्ड केली, रफ जिंगल रेकॉर्ड केली, आणि आम्ही सिनेमातल्या काही केपेबल बायकांची कटिंग्स घेऊन ती एक फिल्म केली, रफ फिल्म केली. ती एक बाई आहे, ती जज आहे, हायकोर्टची जज आहे. एक बाई आहे, ती पोलीस कमिशनर आहे. एक बाई आहे, ती सक्सेसफुल लॉयर आहे. एक पायलट आहे. एक बाई आहे, ती ऍक्टिव्हिस्ट आहे. आणि आम्ही ती फिल्म केली, जिंगल केली, आणि आम्ही ती मुंबईत, पुण्यामध्ये, दिल्लीमध्ये अशी आम्ही दाखवली ती फिल्म. आणि बायकांना प्रचंड आवडली ती फिल्म, की दिस इज, आम्हाला असं व्हायचं, आम्ही असे आहोत, वी आर सक्सेसफुल, वी आर स्ट्रॉंग विमेन, वी आर एम्पॉवर्ड विमेन. आम्हाला ही फार आवडली, आम्हाला म्हणजे इट्स अ ट्रिब्यूट टू अस. फार छान. पण आम्हाला फक्त तो चहा मुंबई, पुण्यात आणि दिल्लीमध्ये विकायचा नव्हता, आम्हाला तो अख्ख्या भारतभर विकायचा होता. मग आम्ही रिसर्च चालू केला बाकीच्या लहान लहान गावांमध्ये, बाकीच्या प्रांतांमध्ये. तर मी एका रिसर्चसाठी मी स्वतः गेलो होतो त्या टीम बरोबर. बिहार आणखी युपीच्या बाजूला कुठेतरी एक चंदौसी म्हणून एक गाव आहे, तिकडे आम्ही गेलो आणि तिकडे आम्ही क्वालिटेटिव्ह रिसर्च केला. म्हणजे लोकांना ग्रुपमध्ये लोकांना बायकांना बोलवायचं, त्यांना पॅक दाखवायचा, त्यांना कॅम्पेन दाखवायची, त्यांची काय रिॲक्शन आहे विचारायची, त्यांचे सगळे नोट्स करून घ्यायच्या की हे आवडलं, हे आवडलं नाही. तर ते आम्ही रिसर्च करायला आम्ही घेऊन गेलो तिकडे. आणि तिकडच्या बायकांनी आणि अशा बाकीच्या खूप बायकांनी जो आम्हाला रिस्पॉन्स दिला तो कम्प्लीट वेगळा होता मुंबई, पुण्याच्या आणखीन दिल्लीच्या बायकांपेक्षा. त्या बायका म्हणाल्या, ही बाई काय नुसती बाहेर फिरत असते का, पोलीस आणखीन जज वगैरे होऊन, ती घरात मुलांचा अभ्यास घेत नाही का, ती आपल्या नवऱ्याला घरी आला की चहा करून देऊन नवऱ्यावर चहा नाही का पीत, ती करवा चौथ नाही का करत, ती कसली अशी अशी बाई आहे ती, आम्हाला असं नाही व्हायचं. तेव्हा आम्हाला कळलं की आम्हाला कन्झ्युमर माहिती नसतो. मग आम्ही ती फिल्म आणखीन चेंज केली. मग त्याला आम्ही जज ठेवली बाई, आम्ही पायलट ठेवली बाई. मग त्यात आम्ही एक अशी बाई ठेवली की ती मुलांचा अभ्यास घेते. मग एक मुलगी धावत येते, आई मला कप मिळाला, मग ती त्याला मिठी मारते आईला. नवरा घरी आला की मध्ये दोघं बसून प्रेमाने चहा पितायत. मग ती करवा चौथ करते. म्हणजे वी हॅड टू मेक अ कॉम्बिनेशन ऑफ ऑल काइंड ऑफ विमेन. कारण हा कन्झ्युमर आमचा वेगवेगळा होता, प्रत्येक ठिकाणी वेगळा कन्झ्युमर होता. तर आम्ही ती फिल्म केली, लॉन्च केली. आता ही एक पहिली गोष्ट झाली. आम्ही जेव्हा बंगालमध्ये गेलो तेव्हा तिकडे बायकांची तिसरीच काहीतरी रिॲक्शन होती. त्यामुळे आम्हाला याची काही गरज नाहीये, वी आर ऑल व्हेरी पॉवरफुल विमेन. बंगालमध्ये सगळे नवरे आमच्या मुठीमध्ये आहेत, आम्हाला काही पॉवरची गरज नाही आहे. आम्हाला असा काही चहा पाहिजे ज्यातनं जास्ती कप्स होऊ शकतील. आता आपण मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये म्हणतो की आपण संध्याकाळी चकाट्या पिठत बसलो आहोत लोक. बंगालमध्ये दिस इज अ आर्ट फॉर्म, त्याला पाडा डिस्कशन म्हणतात. की कुणातरी घरी बसायचं एक घोळका करून आणि गाणी म्हणायची, रवींद्र संगीत म्हणायचं, तुम्ही रेच्या फिल्मचं डिस्कशन करायचं, ममता बॅनर्जीला शिव्या द्यायच्या, जे काही पॉलिटिकल डिस्कशन्स असतील, चहा प्यायचा, मजा करायची, खायचं. आणि दॅट इज कॉल्ड पाडा डिस्कशन्स. तर तेव्हा त्यांना जास्ती कप होईल असा चहा लागतो. ते आम्हाला त्यांच्या रिसर्च मधनं कळलं, त्या कन्झ्युमर्सकडनं, की आम्हाला पॉवरफुल वुमेनवर आम्हाला काय नाही, आम्ही पॉवरफुल आहोत ऑलरेडी. आम्ही काही चहा पिऊन आम्ही पॉवरफुल होणार नाही आहोत, आम्ही बंगाली बायका आहोत. पण आम्हाला असा चहा द्या की ज्यातनं जास्त कप्स होतील. मग फक्त बंगालसाठी आम्ही वेगळी कॅम्पेन केली की एक पारा डिस्कशन चालू आहे, लोक गाणी म्हणतायत, भांडतायत, ओरडतायत, पॉलिटिक्स डिस्कस करतायत, लिटरेचर जे बंगाली लोक नॉवल त्यांना आवडतं करायला, सगळं करतायत. आणि मग तो चहा संपतो. मग नवरा आतमध्ये आणतो, बायकोला म्हणतो, अगं चहा कर, चहा संपला, आणखीन एक कप दे. तर ती म्हणते, आता देणार नाही मी. त्यांना म्हणावं, घेऊन या आपापल्या घरनं चहाची पावडर घेऊन या, खूप झाला चहा. तर तो म्हणतो, पण आपण आता अग्नी चहा आणलाय ना, त्यातनं खूप कप्स होतात, त्यांना दे ना करून तू. मग ती म्हणते, हो ते विसरले मी, अग्नी चहा आणलाय, त्यानं खूप कप्स होतात. म्हणजे भारतामध्ये प्रत्येक प्रांतामध्ये कन्झ्युमर वेगळा होता. तो आम्हाला माहित नव्हता की असं प्रत्येकाचे रिॲक्शन वेगळ्या होतील. आता आमच्या नशिबाने आम्ही ती चूक आधी सुधारली. आमच्या प्री रिसर्च मध्ये आम्हाला कळलं की आपला कन्झ्युमर वेगवेगळा आहे, त्याचे डिमांड्स वेगळे आहेत. तेव्हा आपण एक कॅम्पेन करून एक कन्झ्युमर समजून आपण त्याला काही कन्व्हिन्स करू शकत नाही. पण एक चूक तुम्हाला सांगतो मी, चहाचा आपण बोलतो आहोत, तर टाटा टीचा एक चहा आम्ही लॉन्च केला. तो त्यावेळेचा भारतातला सर्वात महाग चहा होता. त्याचं नाव होतं प्रेस्टीज. आणि तो अशा कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये वगैरे नव्हता, तो असं लाकडी डब्यात यायचा, आतमध्ये असं एक सुंदर रेशमी त्याला पॅक होता, हे होती, बॅग होती. आणि इट वॉज द मोस्ट एक्सपेन्सिव्ह टी इन इंडिया ऍट दॅट टाइम. त्याचं नाव होतं प्रेस्टीज. आणि त्यांनी म्हटलं की आपण लिमिटेड क्वांटिटी लॉन्च करायची आहे, आपण दिल्लीमध्ये वगैरे करू आपण. आणि इट वॉज व्हेरी क्लोज टू द चेअरमन्स हार्ट की चांगली आपण कॅम्पेन केली पाहिजे. आता माझं कन्झ्युमर नॉलेजमध्ये मी जे आजूबाजूला मुंबईत बघतो, त्यात मला एक जाणवतं की मुंबईत तुम्ही कुठे राहता,
तुमची गाडी कुठली आहे, तुम्ही कपडे कसे घालता, याला काही महत्व नसतं. म्हणजे अतिशय गरीब माणूस फाटकी जीन्स आणखीन चुरलेला कॉटन शर्ट घालतो आणि अतिशय श्रीमंत माणूसही फाटलेली जीन्स आणखीन चुरलेला लिनन शर्ट घालतो. त्यामुळे ते लुक सिमिलर आणि मुंबईत आणि काही फरक पडत नाही. म्हणजे सलमान खान जो माझा मित्र आहे, आम्ही कधी शूटिंगला गेलो तर तो एअरपोर्ट वरती अशी एक विटलेली शॉर्ट, त्याहूनही विटलेला टी शर्ट आणि पायात हवाई चप्पल घालून तो प्लेन मध्ये येतो आणि त्याने काही फरक पडत नाही. मुंबईत आणि काही फरक पडत नाही. तेव्हा मी अशी कॅम्पेन केली की हा सगळ्यात महाग चहा आहे, तर इट हॅज टू अपील टू द रिचेस्ट पीपल. तर तेव्हा माझा शेखर कपूर जो फेमस डिरेक्टर आहे, तो माझा खास मित्र आहे, तर मी त्याला म्हटलं की शेखर, मी तुला एक कॉन्सेप्ट लिहून देतो, ती फिल्म तू डिरेक्ट कर आणि त्यात तूच काम कर. तर मला ठीक आहे, आपण करूया. तर माझी फिल्म अशी होती की फिल्म जेव्हा उघडते तेव्हा हा शेखर कपूर असा पाय असे वरती करून बसलेला आहे, त्याच्या बुटाला खालनं एक भोक आहे, त्याचा मोजाही फाटलेला आहे, त्याची अशी एक विटलेली जीन्स आहे, अशी एक त्याचा अगदी विटलेला टी शर्ट आहे आणि हातात एक चहाचा मग आहे आणि तो कॅमेरामध्ये बोलतोय. तो म्हणतोय की क्या होता ना कि जिंदगी में आपके पास शोहरत, पैसा, जायदाद, नौकर चाकर हो तो ठीक है, लेकिन सबसे ज्यादा होना चाहिए प्रेस्टीज. प्रेस्टीज की आपकी जिंदगी में जरूरत होती है. आणि तो बोलताना कॅमेरा असा पुल आउट व्हायला लागतो आणि तुम्हाला समजतं की तो माणूस, त्याचा स्वतःचा हेलिकॉप्टर आहे, त्या हेलिकॉप्टरमध्ये तो बसलेला आहे आणि तो एक हेलिकॉप्टर युनिफॉर्म त्याचा पायलट आहे तिकडे आणि हा बोलत बोलत त्या हेलिकॉप्टरमध्ये चहाचे घोट घेत तो चाललाय, चहाबद्दल बोलतोय आणि मग ते हेलिकॉप्टर लँड होतं एका बीच वरती. त्याच्याकडे पार्टी आहे त्याची तिकडे, ते खूप माणसं प्रतिष्ठित लोक जमलेली आहेत आणि हा खालती उतरतोय, सिक्युरिटी जवळ येते वगैरे आणि तो त्या घोळक्यात जाताना परत पाठी वळतो आणि कॅमेऱ्यामध्ये बघून म्हणतो की तो मैं कह रहा था आपको कि लाइफ में सबसे ज्यादा जरूरत है प्रेस्टीज की, लेकिन प्रेस्टीज के अलावा अगर आपके पास नौकर चाकर, जायदाद, पैसा हो तो और भी अच्छा है ना, असं तो म्हणतो. छान ऍड झाली ती. आता मी हे विसरलो की ही ऍड रिलीज होते दिल्लीमध्ये. तर दिल्लीमध्ये तुम्ही कुठे राहता, तुमची गाडी बीएमडब्ल्यू आहे का मर्सिडीज आहे, तुमचं वॉच आहे ते ब्रेटलिंग आहे का ओमेगा आहे, तुमचे कपडे आहेत ते कुठल्या डिझायनरनी केलेले आहेत, ह्याला फार महत्व आहे. मुंबईसारखी दिल्ली नाही, हे मला माहित नव्हतं आणि आम्हाला टेस्ट करून घ्यायला वेळ नव्हता. आम्ही घाई ती ऍड केली आणि आम्ही दिल्लीमध्ये रिलीज केली ही ऍड. आणखीन दॅट कॅम्पेन फ्लॉप मिझरेबली. ते लोक म्हणाले हा काय भिकारी आहे का माणूस, हा चहा आम्ही का घेऊ, आम्ही पैसेवाले आहोत, हा मी याला बुटाला भोक आहे, याचे असे कपडे आहेत. त्यांना फक्त आठवलं म्हणजे की ये आदमी हेलिकॉप्टर में बैठा था, त्या पलीकडे त्यांना काही नाही आवडलं. तेव्हा आम्हाला घाईघाईत ती ऍड परत रिशूट करायला लागली. म्हणजे आम्ही ते कम्प्लीट वेगळी केली, त्यात फक्त ते हेलिकॉप्टर कॉमन होतं, बाकी आम्ही सगळं बदललं. तर म्हणून तुम्ही जेव्हा म्हणता की कन्झ्युमर कसा वागेल, तर कन्झ्युमर हे कोण, कुठला कन्झ्युमर? तर हा एक प्राणी नाही. म्हणजे कन्झ्युमर कसा वागेल भरत दाभोळकरांना सोडा, ब्रह्मदेवालाही सांगता येत नाही, कारण कन्झ्युमरचे एवढे प्रकार आहेत. तर हे असं आहे. आता आणखीन बोला, मी खूपच बोललो. भरत, मला तुला एक प्रश्न असा विचारायचा वाटतो की आता एक वन ऑफ द बिगेस्ट लेवलर्स इन द हिस्ट्री ऑफ मनकाइंड आलेला आहे, ज्याचं नाव आहे दिस कोविड व्हायरस, राईट. आणि आता श्रीमंत गरीब बरेचसे लोक आता आपल्या घरामध्ये बसून आहेत. ओके, आता सध्याच्या काळामध्ये आम्हाला मॅक्सिमम ऍडव्हर्टाइजमेंट जे बघायला मिळत आहेत ना, त्या हँडवॉशच्या, सॅनिटायझरच्या आणि त्याच्याबरोबर खऱ्या खोट्या औषधांच्या. काही औषधं जी क्लेम करतात की आम्ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो, काही औषधं अशी म्हणतात की आम्ही इम्युनिटी तुम्हाला देतो. तर जी एरवी कम्युनिकेशन करण्यासाठी एक्सपर्ट असलेली सगळी मंडळी आहेत, ती आता जी योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे त्यावेळेला कुठे आहेत? म्हणजे एरवी जेव्हा अत्यंत काय म्हणूया इफेक्टिव्हली तुम्ही लोकांना नवीन नवीन स्वप्न देता, तुम्ही लोकांना नवीन नवीन माहिती देता, हे तुमचं टॅलेंट आहे. ऍडव्हर्टायझिंग एजन्सी इज नोन फॉर द बेस्ट कम्युनिकेशन अँड देर आर बेस्ट कम्युनिकेटर्स. पण मग आता जेव्हा लोकांना ही अत्यंत महत्वाची, अत्यंत व्हायटल इन्फॉर्मेशन पाहिजे आहे, ही व्हायटल इन्फॉर्मेशन चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता ऍडव्हर्टायझिंग एजन्सी पुढे का नाही आलेली? कारण ऍडव्हर्टायझिंग एजन्सी कधी आपला पैसा खर्च करून कॅम्पेन्स करत नाहीत. तुम्हाला क्लायंट्स लागतात ज्यांची ही रिस्पॉन्सिबिलिटी असते की आम्हाला
काहीतरी सोसायटीसाठी आम्हाला काहीतरी करायचं आहे, तेव्हा ते कसं करायचं, तुम्ही ते कसं इफेक्टिव्हली सांगू शकता, हे काम ऍडव्हर्टायझिंग एजन्सी करते. त्यामुळे अनलेस क्लायंट्स किंवा स्पॉन्सर्स पुढे आले की बरं आपण एक पब्लिक सर्व्हिस कॅम्पेन करू ह्यासाठी, त्याचा खर्च आम्ही देतो, आपण टीव्हीवर करू किंवा आपण कुठेही करू, किंवा समजा टीव्ही चॅनल्स म्हणाली तुम्ही एक पब्लिक सर्व्हिस कॅम्पेन करा, आम्ही ती फ्री रन करू आमच्या चॅनल्सवरती, तर एजन्सीज पुढे येऊन करू शकतात. एजन्सी स्वतःहून कधी असं म्हणत नाहीत की आम्ही पैसे खर्च करून करू. वी आर advisors and suppliers of creative ideas. We are not sponsors of creative ideas. तेव्हा उद्या समजा टीव्ही चॅनल्स म्हणाली, समजा उद्या कलर्स किंवा सोनी म्हणाले की आम्हाला ह्याच्यात इंटरेस्ट आहे, आम्ही हे स्पॉन्सर करू, आम्ही फुकट तुमच्या ऍड रिलीज करू आमच्या प्रत्येक प्रोग्राम बरोबर, पण तुम्ही हे चांगली आम्हाला ऍड करून द्या, त्या एजन्सीज करून देतील. तेव्हा स्पॉन्सर्सनी, चॅनेल्सनी आणखी क्लायंट्सनी पुढे येणं गरजेचं आहे. एजन्सीज ओनली हेल्प देम इन हाऊ टू से इट बेटर. बर, मग अशा वेळेला एक छोटासा मुद्दा थोडासा कॉन्ट्रोवर्शियल होऊ शकतो, तो असा की जर का फिल्म फ्रॅटर्निटी एकत्र येऊ शकते, टेलिव्हिजन फ्रॅटर्निटी एकत्र येऊ शकते, तशी ॲडव्हर्टायझिंग फ्रॅटर्निटी का नाही एकत्र येऊ शकत? ऑन इट्स ओन ते का नाही असे प्रोडक्ट्स करत की जे लोकांना खरी माहिती चांगल्या पद्धतीने देतील? इफ यू मेक सच ॲडव्हर्टाइजमेंट देन टेलिव्हिजन चॅनल्स विल व्हेरी हॅपीली डिस्ट्रीब्यूट दॅट. नाही, मला एक सांग, आता टेलिव्हिजन प्रोड्युसर आपण होऊन काही स्वतः येऊन म्हणतील का की आम्ही आमचा पैसा खर्च करून आम्ही एक टीव्ही सिरियल करून ठेवू, तुम्ही कधी घ्याल तेव्हा घ्याल, असं कोणी प्रोड्युसर म्हणणार नाही. दे नीड अ टेलिव्हिजन चॅनल टू कमेंट से की आम्ही अप्रूव्ह करू, ते तुम्ही आम्हाला करून द्या. तर एजन्सीज विल कम टुगेदर. आमचे एजन्सीज आहेत, आमचा क्लब आहे, आमचं असोसिएशन आहे, दे विल ऑल कम फॉरवर्ड अँड डू ऍडव्हर्टायझिंग. की चांगल्या करतील त्या, पण त्या स्पॉन्सर कोण करणार? चॅनल्स हॅव टू कम फॉरवर्ड अँड से की तुम्ही आम्हाला, एव्हरी चॅनल हॅज अन ऍडव्हर्टायझिंग एजन्सी. त्यांनी चांगल्या एजन्सी सगळ्या चॅनल्सकडे आहेत. आता स्टार टीव्हीनी किंवा सोनीनी किंवा कलर्सनी आपल्या एजन्सीजना सांगावं, जे त्यांच्या बाकीच्या प्रोग्रामचं ऍडव्हर्टायझिंग किंवा प्रमोट करतात, त्यांनी सांगावं की बाबा तुम्ही चांगल्या आम्हाला अशा पब्लिक सर्व्हिस एज्युकेशनल कॅम्पेन्स करून द्या, आम्ही त्या फ्री रन करू. तर नक्की करतील एजन्सीज. हे कोणी पुढे येऊन सांगत नाही, कारण एव्हरीबडी इज लुकिंग एट ओनली द प्रॉफिट मार्जिन्स. त्यात कन्झ्युमर किंवा सोशल सर्व्हिस कोणाला लक्षात येत नाही, तेव्हा लोक विसरतात ह्या गोष्टी. ओके, एक प्रश्न मला सुरुवातीच्या तुझ्या बोललास त्याच्यावरची विचारायचा आहे. तू असं म्हणालास की कन्झ्युमर कोण आहे हे आपण सांगू शकत नाही, पण तरी सुद्धा तुमच्यापुढे चॅलेंज असा असतो की अक्रॉस द कस्टमर्स, म्हणजे सगळ्या सोशो इकॉनॉमिक क्लासिफिकेशनमध्ये जेंडर असून दे, वय असून दे, रुरल, अर्बन, जे काय असू दे, त्या सगळ्यांना हिट होईल अशी एक ऍड करायची जेव्हा वेळ येते. तुझा आवाज मध्ये गेला, बाकीच्या नाही येते का माझा आवाज? तुझा आवाज म्यूट झाला, आता आला. आम्हाला येतं. बरं, परत विचारतो प्रश्न प्लीज. की एक सुरुवातीला तू असं म्हणालास बरं की आपला कन्झ्युमर कोण आहे आणि तो कसा वागेल कधीच आपण सांगू शकत नाही, पण तरी सुद्धा तुम्हाला जेव्हा सांगितलं जातं, फॉर एक्झाम्पल अमूल ची तू कॅम्पेन केलीस, जी अक्षरशः म्हणजे फार फार मोठी कॅम्पेन आहे, ज्याच्याबद्दल तू बोललेला पण आहेस अनेक वेळेला, पण अमूलची कॅम्पेन करताना तू हे कसं एन्श्युअर केलंस की ही अक्रॉस द कंट्री, अक्रॉस दी एज ग्रुप्स, अक्रॉस दी सोशिओ इकॉनॉमिक क्लासिफिकेशन, अक्रॉस दी जेंडर्स, ही सगळ्यांना जाऊन पोहोचली? तर व्हॉट इज दिस ट्रिक? नाही, हे फक्त सांगतो, अमूल हे फक्त शक्य झालं अमूल बटरच्या बाबतीत. की अमूल बटरच्या आम्ही जेव्हा ऍड केल्या, ते आम्ही जेव्हा इनोव्हेशन केलं की बाबा नॉर्मली ऍडव्हर्टायझिंग मध्ये तुमचा मेन मीडिया जो असतो तो टेलिव्हिजन किंवा प्रेस किंवा रेडिओ हा असतो. होर्डिंग इज कन्सिडर्ड अ रिमाइंडर मीडियम, तो तुमचा मेन मीडियम कधी नसतो. तर अमूलच्या बाबतीत, म्हणजे अमूल बटरच्या बाबतीत हे इनोव्हेशन झालं की आपण जो काही आपल्याकडे थोडा पैसा आहे, आमच्याकडे जास्ती जेव्हा पैसा नव्हता अमूलकडे, कारण ते फार्मर्स कोऑपरेटिव्ह आहे, तर तो पैसा आपण फक्त होर्डिंग वरती आपण घालूया, हे इनोव्हेशन होतं आणि ते तेव्हा क्लिक झालं. आता अमूलचा 80% मार्केट शेअर आहे, त्यामुळे हे करणं अमूल बटरला शक्य होतं, अमूल चॉकलेट्सना शक्य होत नाही, अमूल चीजला हे शक्य होत नाही. त्यामुळे हे नुसतं असं क्रिएटिव्ह करणं हे इज ओनली पॉसिबल फॉर अमूल बटर. आता अमूलचे बाकी सगळे प्रॉडक्ट्स मी लॉन्च केले, मी अमूलची लस्सी लॉन्च केली, अमूलचं दूध लॉन्च केलं, फक्त चॉकलेट आणि चीज सोडून मी सगळे अमूलचे प्रॉडक्ट लॉन्च केले. पण आम्हाला कुठेही अमूल बटर सारखं आम्हाला करायला वाव नव्हता. वी हॅड टू हार्ड सेल एव्हरी प्रॉडक्ट.
तर त्यामुळे हे फक्त अमूल बटरच्या बाबतीत होत गेलं आणि ते एक म्हणजे इट बिकेम अ नॅशनल सेन्सेशन. आणि मग ते वाढत गेलं की इट बिकेम अ फेवरेट पास टाइम ऑफ पीपल, की आता होर्डिंगवरती काय येतं आपण गेस करूया, आपण बघूया कसं टॉपिकल काय येत आहे. आणि या सगळ्याला कारणीभूत जो माणूस आहे तो कोणी क्रिएटिव्ह माणूस मी किंवा कोणी नाहीये, त्याला कारणीभूत आहे डॉक्टर कुरियन. की डॉक्टर कुरियन हा जगातला एकमेव क्लायंट होता जो आम्हाला म्हणाला की आम्हाला ऍडव्हर्टायझिंग मधलं मला काहीही कळत नाही, तेव्हा तुम्ही मला काही दाखवू नका, मला तुम्ही आमचा लेआउट आणून दाखवा, माझं अप्रुव्हल घ्या, हे करू नका, तुम्ही काय वाटेल ते करा, मी तुमची एक काही लाईन किंवा एक काही क्रिएटिव्ह चेंज करणार नाही. समजा आमची कॅम्पेन चालली नाही तर मी आमची एजन्सी आपली चेंज करेन मी, पण तुमची कॅम्पेन मी नाही चेंज करणार. असा हा जगातला एकमेव एक क्लायंट आहे. असा तुम्हाला जगातल्या कुठल्याही एजन्सीला असा क्लायंट मिळत नाही. ते आमचं नशीब होतं की आम्हाला असा क्लायंट मिळाला. त्यामुळे अमूल बटर जे काही आहे किंवा राहील पुढे, त्याला लायन्स शेअर त्याचा डॉक्टर कुरियनचा आहे. पण बाकीच्या अमूलच्या प्रॉडक्टना आम्ही हे नाही करू शकलो, कारण आम्हाला वी हॅड टू हार्ड सेल एव्हरी प्रॉडक्ट. त्यामुळे अमूल बटर हे एक अगदी एक्सेप्शन टू द रूल आहे, विच एक्सेप्शन दॅट प्रूव्स द रूल. एक प्रश्न असा आहे की आता या करोनाच्या काळामध्ये फार कमी प्रोडक्ट्स आहेत, ते प्रोडक्ट्स आता शेल्फवरनं उठत आहेत. मोठ्या कंपन्या, त्या मोठ्या कंपन्यांना फारसे प्रोडक्ट्स लॉन्च करायचे नाही आहेत. आपण जर का पाहिलं तर टेलिव्हिजनवरती सुद्धा स्लॉट्स रिकामे आहेत, आउटडोअरला होर्डिंग रिकामी आहेत. ओव्हरऑल सगळीकडे बिझनेस इज व्हेरी लो. आणि पहिला क्वार्टर तर आपला गेलाच, म्हणजे एप्रिल मे जून हे 3 महिने तर आपले गेलेच असं दिसतच आहे सरळ सरळ. आता जुलै ऑगस्ट सप्टेंबर पुढचा महिना येईल. ही सगळी ऍडव्हर्टायझिंगची आणखी मनी रोलिंगची जी सायकल असतात, ती सायकल आता कधी सुधारतील? कधी वाटते की याला सगळ्याला काहीतरी एक इम्पेटस मिळेल? मी सांगू का, आता मी आताच एक माझ्या ठिकाणी की वर्ल्ड वाईड सगळ्या कंपन्यांनी क्युम्युलेटिव्हली $50 बिलियन ऍड बजेट कमी केली आहेत. $50 बिलियन ऍड बजेट त्यांनी कमी केली आहेत. आणि आता ह्याचा परिणाम प्रत्येक इंडस्ट्रीवर पडणार आहे. आता तुम्ही समजा टेलिव्हिजन सिरियल्स तुम्ही करता, तर उद्या क्लायंट जो आहे तो चॅनलला म्हणेल की आम्ही तुम्हाला पूर्वी स्पॉन्सरशिपचे एवढे पैसे द्यायचो, आता तेवढे पैसे आम्ही देणार नाही, आम्ही त्यातले 50% पैसे देऊ. मग तुमचा चॅनल तुम्हाला सांगेल प्रोड्युसर्सना की बा आम्हाला कमी पैसे मिळत आहेत, तुम्हाला पूर्वी आम्ही पर एपिसोड एवढे पैसे द्यायचो, आता तेवढे आम्ही देणार नाही, आम्ही त्यातले अर्धे 50% देऊ. मग तुम्ही प्रोड्युसर्स ऍक्टर्सना सांगाल की आम्हाला आता कमी पैसे मिळत आहेत, तर आम्ही तुम्हाला 50% पैसे देऊ, आणि पूर्वी आम्ही तुम्हाला 90 दिवसांनी द्यायचो, आता तुम्हाला आम्ही 180 दिवसांनी देऊ, तुम्हाला काम करायचं आहे का? तर हा डॉमिनो इफेक्ट आहे की एक पडलं की हळूहळू ते सगळे पत्ते पडत जातात. तर हे सगळं स्थिरस्थावर होईपर्यंत, की जोपर्यंत लोकांना कळणार नाही की ह्याच्यावरती काही क्युअर आलाय का, प्रिव्हेन्शन सोडून द्या, प्रिव्हेन्शन इज द लॉंग, 2 वर्षांनी येईल की तुम्ही लस टोचून घेतली की तुम्हाला करोना होणार नाही, ह्याला 2 वर्ष लागतील. पण तुम्हाला करोना झाला तर तुम्ही या 4 दिवस ह्या गोळ्या घेतल्या तर तुम्ही बरे होईल, ही जी आता व्हायची शक्यता आहे काही महिन्यामध्ये, ते एकदा ते आलं आणि मार्केट्स ओपन झाली की ऑटोमॅटिकली ऍडव्हर्टायझर्स ओपन होतील, कारण प्रॉडक्ट्स करायला चालू करतील लोक. प्रॉडक्ट्स करायला फॅक्टरी चालू झाल्या की प्रोडक्शन थांबणार नाहीये, तर प्रोडक्शन आलं की इन्व्हेंटरी वाढत जाणार आहे. प्रत्येक दुकानामध्ये, प्रत्येक मॉलमध्ये, प्रत्येक प्रॉडक्टची इन्व्हेंटरी वाढत जाणार आहे, कारण प्रोडक्शन चालू होईल. फॅक्टरीज विल स्टार्ट वर्किंग इन 3 शिफ्ट्स. मग ती अनलेस देर इज डिमांड फ्रॉम द कन्झ्युमर्स, फॅक्टरीज कांट कीप ऑन वर्किंग. आणि टू क्रिएट दॅट डिमांड, ऍडव्हर्टायझिंग विल हॅव टू बी मेड. तुम्ही असं म्हणू शकत नाही की आपण नुसतं शेल्फवरती माल ठेवूया आणखीन कोणतरी घेऊन जाईल, हे होत नाही. देर इज अ ऍडव्हर्टायझिंग, आम्ही असं म्हणतो की मार्केटिंगमध्ये देर इज अ पुश स्ट्रॅटेजी अँड अ पुल स्ट्रॅटेजी. पुश म्हणजे मॅन्युफॅक्चरर पुश करतोय स्कीम्स देऊन, आणि पुल म्हणजे देर इज अ कन्झ्युमर डिमांड विच पुल्स द प्रॉडक्ट्स, की लोक स्वतःहून तो माल मागतायत आणखीन म्हणून तो विकला जातोय. तर त्यासाठी ऍडव्हर्टायझिंग करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे मला वाटतं की जेव्हा खरा क्युअर येईल, कोणी ठामपणे सांगू शकेल किंवा तुम्ही 4 दिवस ही ट्रीटमेंट घ्या, तुम्हाला जसं डोकं दुखलं की ताप आला की डॉक्टर म्हणतो की हे व्हायरल इन्फेक्शन आहे, तुम्ही 4 दिवस ह्या गोळ्या घ्या, तुम्ही बरे व्हाल. जेव्हा करोनावर हे असं क्युअर येईल ना, तेव्हा खरोखर मार्केट स्थिरस्थावर होईल. तोपर्यंत जसं मगाशी म्हटलं, ते गिमिक्स करायला लागतील लोकांना, की आपण हे काहीतरी करून लोकांना एंटाईज करूया, आपण एक फेल्ट नीड निर्माण करूया, आपण स्कीम्स देऊया, पण ती खरीखुरी डिमांड होणार नाही. जेव्हा क्युअर होईल
गेल्या 2-3 महिन्यामध्ये, आता पुढच्या 2-3 महिन्यामध्ये होईल म्हणतायत, ते झालं की मग हे मार्केट विल स्टेबिलाइज, अशी माझी एक धारणा आहे. एक फेक नीडवरनं मला एक प्रश्न सुचला, जो अनेक लोकांना कायम असतो, की आता एक फिअर सायकोसिस सध्या आहे हो. आणि आता अनेक प्रकारची औषधं ज्यांचा असा क्लेम आहे की यांनी असा रोग निवारक ती आहेत किंवा एक औषध आहे, हो. की अनेक त्यातली फेक आहेत किंवा असे हो. अनेक प्रोडक्ट्स आहेत की जे प्रोडक्ट्स म्हणतात की आम्ही एअर प्युरिफाय करतो, अनेक प्रोडक्ट्स म्हणतात की आम्ही अमुक करतो, ढमुक करतो. असे अनेक प्रोडक्ट्स आता अक्षरशः कुत्र्याच्या छत्रीसारखी जन्माला येतील. याचं कारण लोकांना आता जोपर्यंत उपाय नाही, जोपर्यंत हो. व्हॅक्सिनेशन नाही, तोपर्यंत काहीतरी पाहिजे. प्लॅसिबो इफेक्ट जरी असेल तरी सुद्धा त्यांना काहीतरी पाहिजे आहे. हो. आता अनेक वेळा आपल्या असं लक्षात येतं की जर्म्स म्हणजे आता माझ्या प्रश्नाचा रोख मी सांगतो की 99% जर्म्स मारणारी असे अनेक हे गोष्टी तिथे बाजारात विकल्या जातात की 99% जर्म्स मारले, पण त्यातले अनेक जर्म्स असे असतात की जे जर्म्स तुमच्यासाठी उपयोगी पण असतात. तर जेव्हा ही सगळ्या मेडिकल फॅक्ट्स डिफाय करून आपला प्रोडक्ट पुश करण्याकरता अनसायंटिफिक काहीतरी पुश केलं जातं, तर ही जबाबदारी कोणाची असते? म्हणजे ऍडव्हर्टायझर म्हणेल की आम्हाला काही नाही, आम्हाला जे आमच्या क्लायंटनी सांगितलं ते आम्ही सांगितलं, ते आम्ही बोललो. मतलब तो म्हणतो की एफडीएने तर माझं हे हे केलेलं आहे, एफडीएने तर माझं ऍक्सेप्ट केलेलं आहे, मग माझं काय चूक आहे? तर दिस काइंड ऑफ अ कम्युनिकेशन इथनं पुढच्या काळामध्ये जसं एक फेक न्यूज आहे, तसे फेक प्रोडक्ट्स आता बाहेर जाऊन लोकांचं नुकसान करतील, त्याला आळा घालता येईल का? आता पण त्यात एक गोष्ट आहे, मी एक उदाहरण देतो की झिरो बी हे जे प्रॉडक्ट आहे मार्केटमध्ये, आता आहे की नाही मला माहित नाही, ते मी लॉन्च केलं होतं. तर त्या कंपनीने आम्हाला, आयन एक्सचेंजने आम्हाला सांगितलं की हे आमचं जे आहे प्रॉडक्ट ते ग्लास होतं, त्यातनं तुम्ही पाणी घातलं की ते पाणी 99% बॅक्टेरिया फ्री होतं. आम्हाला त्यांनी ब्रिटिश लॅब्सच्या, आणखीन लॅबच्या त्यांनी आम्हाला रिपोर्ट दाखवले की यात तुम्ही सुवेज वॉटर जरी घातलं तरी ते बॅक्टेरिया फ्री 99% होतं. तर आम्ही कॅम्पेन करायच्या आधी सगळे चेक केलं की खरोखर आहे का, म्हणजे आम्ही खोटं बोलत नाही म्हणून आम्ही रिस्पॉन्सिबल एजन्सी होतो. आम्ही म्हटलं आम्हाला तुम्ही प्रूफ द्या की असं आम्ही कॅम्पेन करू, पण तुम्ही आम्हाला प्रूफ द्या की खरोखर पाणी 99% बॅक्टेरिया फ्री होईल का झिरो बी मधनं. त्यांनी आम्हाला प्रूफ दाखवले, त्यांनी आम्हाला ब्रिटिश लॅब रिपोर्ट दाखवले की पाणी खरोखर 99%. मग तेव्हा आम्ही त्याच्यावर कॅम्पेन केली, पण दॅट वी डिड ॲज अ रिस्पॉन्सिबल ॲडव्हर्टायझिंग एजन्सी. पण आता मी, तू विचारला प्रश्न, ते मी शिक्षणाने वकील आहे, आय एम अ लॉयर. तर लॉ मध्ये असा एक क्लॉज आहे की बायर बिवेअर, की ग्राहक जो आहे त्यांनी आपली रिस्पॉन्सिबिलिटी स्वतः घेतली पाहिजे. तुम्ही, आपण धोनी म्हणतोय की तुम्ही इकडे फ्लॅट घ्या म्हणून मी फ्लॅट घेतला, हा मूर्खपणा आहे. तुम्ही धोनी म्हणतोय म्हणून तुम्ही क्रिकेटची बॅट घ्या विकत, तुम्ही फ्लॅट का विकत घेता, हा तुमचा मूर्खपणा आहे. तेव्हा लॉ मध्ये पण तरतूद अशी आहे की बायर हॅज टू फायनली मेक शुअर की आपण कितपत मूर्खपणा करतो आहोत. की आपण शाहरुख खान म्हणतोय की तुम्ही सँट्रो गाडी घ्या म्हणून आपण सँट्रो गाडी घेतो का? शाहरुख खानला काय माहिती आहे सँट्रो गाडीविषयी? शाहरुख खान सँट्रो गाडी चालवत नाही, तो कुठली गाडी चालवत नाही, त्याचा ड्रायव्हर असतो, मग तो कसा एक्सपर्ट होतो? हा जो विचार आहे ना, तो कन्झ्युमरनी केला पाहिजे की आपल्याला मूर्ख बनवलं जात आहे, पण आपल्याला मूर्ख बनायचं आहे का? की फक्त कोणी फिल्म स्टार म्हणतोय म्हणून आपण ती गोष्ट घेतोय का? किंवा क्रिकेटिंग स्टार म्हणतोय म्हणून आपण ती गोष्ट घेतोय का? त्याचा काही संबंध आहे का याच्याशी? आता मागे धोनीवरती केस झाली होती की त्यांनी एका बिल्डरचे फ्लॅट्स काहीतरी त्यांनी प्रमोट केले होते ऍज अ ब्रँड अँबॅसेडर, आणि मग त्यांनी काहीतरी बिल्डरनी लोकांना चीट केलं. तर आता धोनी फ्लॅट घ्या म्हणतोय म्हणून आपण तो फ्लॅट घेतला, हा किती मूर्खपणा आहे? धोनी कॅन टॉक अबाउट क्रिकेट, ही कॅन टॉक अबाउट स्टॅमिना, की बाबा हेल्थ ड्रिंक आहे आमचं, बोनविटा तुम्ही घ्या मी सांगतोय म्हणून. लोक म्हटलं की धोनी पण बोनविटा घेतो म्हणजे आपणही घेऊ. दॅट इज रिलेटेड टू हिज एक्सपर्टीज. पण धोनी म्हणतोय तुम्ही फ्लॅट घ्या म्हणून मी फ्लॅट घेतला आणि मी फसलो. मग यू डिझर्व टू गेट फूल्ड ऍज अ कन्झ्युमर. तुम्हाला एवढा तुम्ही विचारता का नसेल की कोणी फिल्म स्टार म्हणतोय म्हणून मी घेतला, ह्याला काही अर्थ नसतो. यू हॅव टू बी केअरफुल. ह्या लॉ मध्ये असं आहे, तरतूद आहे की बायर बिवेअर, तुम्हाला लोक फसवतील पण शेवटी रिस्पॉन्सिबिलिटी तुमची आहे, एजन्सीची किंवा क्लायंटची नाही आहे. ते तुम्हाला काही सांगतील, पण तुम्हाला आपली अक्कली आहे ना, ते तुम्ही वापरा काही घ्यायच्या आधी. तर हे करणं फार गरजेचं आहे. मग यू कॅन जस्ट ब्लेम मॅन्युफॅक्चरर्स. काही म्हटलं, आम्ही एजन्सीज, आम्ही प्रिकॉशन्स घेतो, आम्ही कुठलाही प्रॉडक्ट टेस्ट केल्याशिवाय आम्ही लॉन्च करत नाही, पण ते त्यावेळेचं असतं. आय गिव्ह यू एन एक्झाम्पल. आपण मॅगीचं मध्ये मॅगीची कॉन्ट्रोवर्सी झाली होती. मॅगीचं आम्ही ऍडव्हर्टायझिंग आम्ही काही वर्ष आम्ही केलं.
आता जेव्हा आम्ही मॅगी ऍडव्हर्टाईज करायचो तेव्हा त्यात काही आयन वगैरे जास्ती नव्हतं. आता समजा 10 वर्षानंतर एका मॅगीच्या बॅच मध्ये आयन जास्ती मिळालं म्हणून दे कांट ब्लेम द एजन्सी, की जेव्हा आम्ही 10 वर्षापूर्वी कॅम्पेन केले तेव्हा कुठल्याही मॅगीच्या बॅच मध्ये आयन जास्ती नव्हतं. तर रिट्रॉस्पेक्टिव्ह यू कांट से की तुम्ही तेव्हा कॅम्पेन केलं. म्हणजे अमिताभ बच्चनचं मागे झालं होतं की त्यांनी काहीतरी कॅम्पेन केली होती आणि लोक म्हणाले की हाऊ कॅन अमिताभ बच्चन प्रमोट अ थिंग. ही हॅड प्रमोटेड इट ॲट अ गिव्हन टाइम. लॉ मध्ये असं आहे की रेफरन्स टू द टाइम वेन इट वॉज डन, की अमिताभ बच्चननी आज म्हटलं की तुम्ही हे इकडनं ह्या गोष्टी घ्या, कल्याण ज्वेलर मध्ये तुम्ही ज्वेलरी खरेदी करीदा, हे माझी गॅरंटी आहे. पण समजा 15 वर्षानंतर कल्याण ज्वेलरनी त्या सोन्यामध्ये भेसळ केली तर यू कांट होल्ड अमिताभ बच्चन रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. कारण त्यांनी जेव्हा केलं तेव्हा दॅट पॉइंट इट वॉज द ट्रूथ. तर हे सगळं बघणं जरुरी असतं. तुम्ही नुसतं आपलं हे घेऊ शकत नाही, कोणाला ब्लेम नाही करू शकत तुम्ही असं. ओके ओके. सुरेश श्रीमणी म्हणून एक प्रश्न विचारतायत. ते असं विचारतात की लाईक अदर इंडस्ट्रीज ऍडव्हर्टायझिंग इंडस्ट्री सुद्धा वर्क फ्रॉम होम चालू करेल का? सुरेश श्रीमणींना माहिती असायला पाहिजे कारण आमच्यावर काम करतात आमच्या टांझानियामध्ये. आता सुरेश श्रीमणी डोंबिवलीमध्ये राहून सध्या टांझानियासाठी कॅम्पेन्स करतायत. श्रीमणी आणि आम्ही एकत्र बसून मी चेंबूरवरनं, श्रीमणी डोंबिवलीवरनं आणि आमचा क्लायंट टांझानियामध्ये आहे आणि आम्ही कॅम्पेन्स करतो आहोत. तेव्हा मला वाटतं की पुढे क्रिएटिव्ह काम घरनं करणं मला वाटतं सोपं होईल, कारण क्रिएटिव्ह पर्सन असोसिएट. पण हे डिस्कशन जे होतं की ऍडव्हर्टायझिंग मगाशी म्हटलं की इट इज नॉट कोणी बसून आपली एक कविता लिहिली किंवा एखादी ओळ लिहिली ही ऍडव्हर्टायझिंग होत नाही. ऍडव्हर्टायझिंगच्या मागे खूप मोठा प्रयास असतो. त्यात प्लॅनिंग असतं, त्यात रिसर्च असतो, त्यात डिस्कशन होतात, त्यात तुमचं कॉम्पिटिशन काय आहे, त्यांचे कलर्स काय आहेत प्रोडक्टचे, त्यांना काय आवडतं, सध्या ते काय वापरतायत, त्यात त्यांना काय कमी वाटतं. तर फॉर ऑल दिस यू नीड टू मीट अप अँड टॉक. पण मला वाटतं आता हे ज्याचं झूम वगैरे सुरू झालंय त्यामुळे ह्याचा फायदा पुढेही खूप होईल, की तुम्ही घरनं काम करू शकाल, की आपण आमचा आर्ट डिरेक्टर आहे, आमचा कॉपीरायटर आहे, आमचा प्लॅनिंग मॅनेजर आहे, आपण सगळे अशी झूम कॉन्फरन्स करून एकमेकांशी बोलू शकतो आपण. पण त्यातनं जो पर्सनल टच जो आहे ना तो निघून जाईल. की आपण बसून आम्ही जेव्हा बोलतो ना ऍडव्हर्टायझिंग मध्ये आम्ही म्हणतो की आम्ही 2 तास डिस्कशन केलं, पण त्यात आम्ही 1.5 तास गप्पा मारतो आणि 15 मिनिटं डिस्कशन करतो प्रॉडक्ट वरती. त्यात आम्ही मग जोक सांगतो. त्यात तर हा जो फिजिकल इंटरॅक्शन जे आहे फेस टू फेस त्याची मला वाटतं कुठल्याही क्रिएटिव्ह प्रोसेसला फार गरज असते. म्हणजे तुम्ही असं आपण झूम वरती तसं आपण करू शकतो, पण तो एक एकत्र बसून करणं, एकत्र बसून बटाटे वडे खात आणि वडापाव खात आपण डिस्कशन करणं, त्यात अर्धा वेळ फालतू गप्पा मारणं आणखी नंतर एखादी क्रिएटिव्ह आयडिया काढणं, हे जे होतं ना त्याची फार गरज असते. त्यामुळे वर्क टू होम काही प्रमाणात होऊ शकतं, पण इट कांट बी अ रूल ऑफ द गेम. शुभदा चौकर यांचा प्रश्न आहे की वृत्तपत्रे, टीव्ही आणि डिजिटल माध्यमे ग्राहकांना वाजवी दरात वापरायला मिळतात कारण त्यांना जाहिरातीचं उत्पन्न असतं, इंधन असतं. आगामी मंदी काळात त्यांना पुरेशा जाहिराती मिळाल्या नाहीत तर त्यांचे दर वाढतील का? हो, समजा आता तुमच्या लोकसत्तेला किंवा महाराष्ट्र टाइम्सला ऍड्स मिळाल्या नाहीत तर तुमच्या प्रत्येक दिवसाच्या पेपरची किंमत 300 ते 500 रुपये होईल. ऍडव्हर्टायझिंग सबसिडायझेस न्यूजपेपर्स, ऍडव्हर्टायझिंग सबसिडायझेस टेलिव्हिजन सिरियल्स. समजा उद्या तुमच्या चॅनलकडे पैसे नसतील की तुम्हाला समजा ते आता मला माहित नाही तुम्ही किती चार्ज करतात, पण तुमचे समजा मराठी सिरियलला तुम्हाला 2 लाख रुपये मिळत असतील पर एपिसोड, तर ते 2 लाख मिळतात कारण ते इज अ स्पॉन्सर हू स्पॉन्सरिंग दॅट सिरियल. जर त्यांनी स्पॉन्सरशिप काढून घेतली तर नो चॅनल हॅज द कॅपॅसिटी टू गिव्ह यू 2 lakhs पर एपिसोड ऑन देअर ओन. त्यांची तेवढी कुवत नसते. तर त्यामुळे समजा उद्या ऍडव्हर्टायझिंग मिळाली नाही लोकांना, पेपर्सना, तर त्यांचा दर वाढेल. पण हे असं होणार नाही, कारण काय मी जसं मगाशी म्हटलं की ऍडव्हर्टायझिंग करणं हे अतिशय गरजेचं होणार आहे. कारण आता 3 महिने किंवा 4 महिने आपण एक ड्रॉप घेतला आहे मध्ये, आपण आता परत मार्केटमध्ये येतो आहोत. लोकांची मेमरी फार शॉर्ट असते, लोकांना सारखं रिमाइंड करत राहणं हे गरजेचं असतं. म्हणून तुम्ही जेव्हा एखादी IPL मॅच बघता, तुम्ही 30 ऍड तुम्ही 100 वेळा बघता, कंटाळवाणं होतं ते, पण तुम्ही तरीही बघता कारण ते तो ब्रँड नेम असतो, ती स्लोगन असते. तुमच्या डोक्यावर सारखी 100 वेळा सांगून एका मॅच मध्ये तुमच्या डोक्यावर ते बिंबलं जातं. तर लोकांची मेमरी शॉर्ट असते, त्यांना परत रिमाइंड करणं की आमचा हा प्रॉडक्ट आहे, याच्या ह्या खुबी आहेत,
हे सांगणं जरुरी असतं. त्यामुळे मला वाटतं ऍडव्हर्टायझिंग विल नॉट स्टॉप, दे विल गेट मोर सिलेक्टिव्ह. म्हणजे दे विल बी प्रोफेशनली सिलेक्टिव्ह, की आपण कुठे पैसा खर्च करतो आहोत हे आपण नक्की आता फाइंड आउट करूया. तर आपला मगाशी जसं म्हटलं की आपला कन्झ्युमर, ज्याला आम्ही ऍडव्हर्टायझिंग मध्ये टार्गेट ग्रुप म्हणतो, की आपला टार्गेट ग्रुप काय वाचतो, त्याला आपण कुठे त्याला आपण गाठायचा असतो. म्हणजे आपण पेपरामध्ये करू की टार्गेट ग्रुप आपला टीव्ही बघतो का OTT प्लॅटफॉर्मवरचे प्रोग्राम बघतो का तो फक्त बाहेर फिरतो आणि फक्त होर्डिंग्स बघतो. हे रिसर्च करून त्याप्रमाणे कन्झर्वेटिव्हली पैसे खर्च करणं. पैसे तेवढेच खर्च करायचे, पण ते कुठल्या मीडियमवर करायचे हे ह्यापुढे जास्ती मला वाटतं क्रुशियल होत जाईल. म्हणजे तुम्ही असं वायफळ खर्च तुम्ही असं कोणी करणार नाही. दे विल बी मोर कन्सर्न्ड अबाउट ऑल दिस. माझा एक प्रश्न असा होता की एखाद्या खूप मोठं संकट, कॅटॅस्ट्रोफ जेव्हा एखाद्या काळात येतो, म्हणजे जसं आपलं दुसरं महायुद्ध झालं आणि दुसरं महायुद्ध झाल्यानंतर सर्व कलांवरती आणखीन एकंदरीतच कलेक्टिव्ह माइंडसेटवरती फार मोठ्या प्रमाणावरती फरक पडला. लोकांच्या प्रायोरिटीज बदलल्या, लोकांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. की आत्ताची जी एक कलॅमिटी आलेली आहे, आज आता ही पॅन्डेमिक आलेली आहे, या पॅन्डेमिक नंतर असं वाटतं का की आतापर्यंत जो एक हेडॉनिस्ट समाज होता, एक चंगळवारी समाज होता, जो चंगळवारी समाज प्रत्येक गोष्टीकडे एक अत्यंत मटेरियलिस्टिक दृष्टीने बघत होता, त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणखीन. त्यामुळे ओव्हरऑल जगाच्या मार्केटवरती, म्हणजे त्याच्यामध्ये क्रिएशन ऑफ ॲस्पिरेशन असेल किंवा त्याचं प्रोडक्टायझेशन असेल, याच्यावरती काही परिणाम होईल का? समाज आता जिथे आहे त्याच्यापेक्षा त्याची पोझिशन कुठे चेंज होईल का इन टर्म्स ऑफ बाईंग? नाही, ही आपली म्हणजे एखाद्या मनुष्य जातीची एक अतिशय वाईट सवय आहे की आपण बदलत नाही, आपण शॉर्ट टर्म बदलतो. आता आपल्याला वाटतं की आता हे सध्या काय झालंय मोठं आहे, आपण अरे किती क्लीन एअर आहे, लोक कसे प्राणी आणि पक्षी बाहेर फिरतायत, ट्रॅफिक नाही आहे, कसं बरं वाटतं. हे अतिशय कमी वेळ चालतं हे. द मोमेंट थिंग्स गेट नॉर्मल, पीपल गो बॅक टू द नॉर्मल थिंग. आपण ते तेवढंच पोल्युशन करू, आपण तेवढीच झाडं कापू, आपण तेवढंच सगळं वाईट करू, आपण तेवढंच आपल्या समुद्रामध्ये आपण प्लास्टिकच्या बाटल्या टाकू, आणि आपण मनुष्य प्राणी हा कधी बदलत नाही. ही अतिशय वाईट गोष्ट आहे की मनुष्य प्राणी नेहमी, आता मी परवा बोलताना म्हटलं कोणाला तरी की आता मोदींनी परवा जे म्हटलं की वोकल फॉर लोकल, मग लोक म्हणाले की वोकल फॉर लोकल म्हणजे काय, तर म्हटलं वोकल फॉर लोकल म्हणजे बाबा तुम्ही देशी प्रॉडक्ट्स घ्या. म्हणजे समजा खादीचे प्रॉडक्ट, आता फॅब इंडिया वगैरे दे मेक फॅशनेबल खादी थिंग. पूर्वीसारखं नाही की खादी भंडारमध्ये अगदी बेसिक गोष्टी मिळतात, असं आता होत नाही. किंवा तुम्ही दिवाळीमध्ये मातीच्या पणत्या घ्या, कागदी कंदील घ्या, तुम्ही चायनीज लाईट्स घेऊ नका. तर हे जे काही देशप्रेम असतं, जे पूर्वी अमेरिकेमध्ये व्हायचं की बी अमेरिकन बाय अमेरिकन, ते फार थोडा काळ टिकतं. देशप्रेम म्हणजे चायनाने हे केलं तेव्हा आपण आता करूया नको, आपण आपली स्वतःची आपण प्रॉडक्ट घेऊया, हे ना जास्ती वेळ टिकत नाही देशप्रेम. तर लढाई संपली, हा आपला आता पॅन्डेमिक संपला की पीपल गो बॅक टू देअर नॉर्मल लाईफ. ही अतिशय वाईट गोष्ट आहे, पण ते नेहमी होतं. माणूस एवढ्या एका पॅन्डेमिकनी माणसाची मनोवृत्ती कधी चेंज होत नाही, त्याला वर्षानुवर्ष लागतात. आणि भारतीय माणूस तर आपला असा आहे मुंबईतला वगैरे की तो इमिजिएटली बाउन्सेस बॅक. उद्या बॉम्बस्फोट झाला, उद्या कुठे फ्लड झाले, 8 दिवस बसलो घरी आपण, नंतर आपण लगेच तर इंडियन्स हॅव दिस एबिलिटी टू बाउन्स बॅक. ते एका प्रकारे बरं असतं, पण एका प्रकारे वाईटही असतं की आपण बाउन्स बॅक टू नॉर्मलसी, म्हणजे पूर्वी जसं होतं तसं आपण परत करायचं. दॅट इज बाउन्सिंग बॅक टू नॉर्मलसी, असं आपण गृहीत धरून चालतो. हे चुकीचं आहे. वी शुड बाउन्स बॅक टू अ न्यू वर्ल्ड विच इज क्लीनर, विच इज बेटर. पण हे आपण करत नाही, म्हणजे आपण मेजॉरिटी करत नाही, काही लोक करतात. पण हे म्हणजे आपण जेव्हा म्हणू की लोक बदलतील, तर मला त्यातलं काही फारसं त्यातलं मी आशावादी नाहीये की लोक बदलतील. आता परवा 2 दिवस लॉकडाऊन त्यांनी थोडा शिथिल केल्यावरती वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मध्ये म्हणे कम्प्लीट ट्रॅफिक जॅम झाला होता. मी आता इकडे बघतो मानखुर्दला वगैरे लोक मास्क न घालता फिरतायत. त्यामुळे लोकांना रिस्पॉन्सिबिलिटी म्हणा किंवा काही आहे ते फार कमी असते. त्याला शेवटी ना काय की त्याला यू नीड डिक्टेटरशिप टू हँडल ऑल दिस. चायनामध्ये नाही करू शकत तुम्ही, डेमोक्रेसीमध्ये नाही होते. आता सिंगापूरमध्ये लोक का थुकत नाहीत रस्त्यावरती, काही त्यांना फार रिस्पॉन्सिबिलिटी आहे म्हणून नाही. आपली इंडियन देखील माणसं गेली की काही तिकडे काही करत नाहीत, कारण तुम्ही थुकलात तर तुम्हाला $500 फाईन होईल. मुंबईत तुम्ही थुकलात तर तुम्हाला काही होत नाही.
तर ही माणसांची एज्युकेशनल रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे, ही तुम्हाला दंडाची भीती आहे. तर जोपर्यंत तुम्ही लोकांना दंड करत नाही तोपर्यंत आपली माणसं कधीही सुधारणार नाहीत. आता मी गडकरींसाठी कॅम्पेन केली, मी बघितलं अक्षय कुमारला घेऊन आम्ही ती कॅम्पेन मी केली होती रोड सेफ्टीची. तो अक्षय कुमार हवालदार आहे, आणखी तो लोकांना थांबवतो, बाप का रस्ता आहे का वगैरे, त्याला आम्हाला अवॉर्ड वगैरे खूप मिळाली. पण तेव्हा गडकरींना मी म्हटलं होतं की आपण ही अवॉर्ड कॅम्पेन करू, आपण आम्हाला अवॉर्डही मिळतील, लोकांना खूप आवडतील, पण ह्यामुळे लोक ट्रॅफिक सिग्नल्स तोडणं थांबवणार नाहीत. त्यांना तुम्ही दंड करा, आणि दंड असा करा की दंड शुड बी कॉमेन्सुरेट विथ द व्हॅल्यू ऑफ द व्हेकल. तुमची जर मारुती गाडी असेल त्याला तुम्ही 500 रुपये दंड करा, तुमची मर्सिडीज किंवा BMW असेल त्याला तुम्ही 10,000 रुपये दंड करा. कारण 500 रुपये इज नथिंग टू दॅट मॅन. कारण नुसत्या चांगल्या कॅम्पेन्स करून लोक सुधारत नाहीत. लोकांना प्युनिटिव्ह म्हणजे पनिशमेंट शिवाय लोक सुधारत नाहीत. हे वाईट गोष्ट आहे पण खरी गोष्ट आहे. म्हणजे मी ऍडव्हर्टायझिंग मध्ये असून मी तेव्हा गडकरींना म्हटलं की आम्ही हे कॅम्पेन करतो आहोत अक्षय कुमारला घेऊन, ती कॅम्पेन फार सुंदर होईल, पण त्यांनी ट्रॅफिक वरती काहीही परिणाम होणार नाही. आता तुम्ही मुंबईत कुठेही बघा, कोणीही माणसं सिग्नलला थांबत नाहीत. बाईक्स असो, गाड्या असो, मोठमोठ्या गाड्या असो, कोणी नो एंट्री आहे म्हणून आत जात नाही असं करत नाही. आमची कॅम्पेन फार सुंदर झाली, आम्हाला अवॉर्डही मिळाली, 3-4 अवॉर्ड मिळाले आम्हाला, पण त्यांनी माणसांची प्रवृत्ती बदलली नाही. स्पृहाचा एक प्रश्न आहे तुला, स्पृहा प्रश्न विचारते. स्पृहा, हाय स्पृहा, माझा आवाज येतो? हो, हा येतोय. येतोय. आता नाही म्यूट झाला, म्यूट झाला. आता नाही येत आवाज. आता आता येतोय. या सो माझे 2 प्रश्न आहेत सर. एक तर आपण जे पहिल्यांदा मगाशी म्हटलं ना की ब्रँड अँबॅसेडर्स कोण आहेत त्याच्यावरनं बायरनी ठरवू नये की काय करायचं आहे आपण किंवा काय वस्तू विकत घ्यायची. माझा प्रश्न थोडासा माझ्या बाजूचा प्रश्न आहे. बिंग अन ऍक्टर, आता मी तर ब्रँड अँबॅसेडर पण नाही होत आहे कुठल्या ब्रँडची. मी ऍज अन ऍक्टर मला एकट्या कुणाकडनं तरी एक कॉल येतो कास्टिंग डिरेक्टर कडनं, मी ऑडिशन देते, त्या प्रोसेस मधनं जाते आणि मग ती ऍड मी करणार आहे की नाही हे सुद्धा मी ठरवत नाही. पण अशा वेळेला ती रिस्पॉन्सिबिलिटी ऍज अन ऍक्टर म्हणून मी कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे, हा एक पहिला प्रश्न होता. आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की आता मी रिसेंटली अपलोड नावाची फार सुंदर वेब सिरीज बघतीये, ज्याच्यामध्ये खूप एक पुढच्या म्हणजे जवळपास 2033 मधलं त्यांनी एक विश्व उभं केलंय, ज्याच्यामध्ये ऍट पार कन्झ्युमरिझम गेलेला आहे आणि प्रचंड वेगळ्या पद्धतीचं मार्केटिंग आणि ऍडव्हर्टायझिंग होतंय. सो आर वी ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स दॅट, त्या व्हर्च्युअल रियालिटीकडे आपण किती वेगाने चाललोय आणि कन्झ्युमर ऍज अ ग्रुपच्या ऐवजी आता कन्झ्युमर ऍज अन इंडिव्हिज्युअल असं धरून प्रत्येकासाठी स्वतंत्र ऍड, अशी काही पद्धत निर्माण होण्याचे चान्सेस आहेत का इन द नियर फ्युचर? नाही, त्यात 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे पहिला प्रश्न तुझा जो आहे ना, त्यात तू म्हणतेस ते बरोबर आहे की तुम्ही जेव्हा या प्रोसेसमध्ये जाता की तुम्हाला कोणी कास्टिंग डिरेक्टर बोलवतो, तुम्हाला 10 लोकांना तीच लाईन देऊन तुमच्याकडनं बोलून घेतो, मग तो क्लायंटला पाठवतो. मग त्यात पण क्लायंट म्हणतात की आता ही मुलगी आहे ती आपल्याला इतके चार्ज करते, पण ही दुसरी मुलगी आपल्याला कमी चार्ज करते, तेव्हा आपण तिला घेऊया. किंवा हल्ली आणखीन एक मूर्खपणा चालू झाला आहे, म्हणजे ह्यांचे इन्स्टाचे फॉलोअर्स किती आहेत त्यांना आपण घेऊया, म्हणजे ज्यांचे सोशल मीडियावर जास्ती फॉलोअर आहेत. म्हणजे हा मूर्खपणा आहे, धादांत मूर्खपणा आहे की तुम्ही ऍडव्हर्टायझिंग करताना ही मुलगी आपल्या प्रॉडक्टला सूट होते का हे महत्वाचं आहे. पण हल्ली हे तिचे फॉलोअर्स किती आहेत, ती किती कमी पैसे चार्ज करते, ह्या गोष्टीने लोक विचार करतात. त्यामुळे तुला ह्यामध्ये तुम्हाला काही करता येत नाही की तुम्ही कुठला प्रॉडक्ट घ्यावा आणि कुठला न घ्यावा, कारण तुम्ही तिथपर्यंत पोहोचतच नाही. तुम्ही क्लायंटला भेटत नाही किंवा ऍडव्हर्टायझरला भेटत नाही सांगायला किंवा आम्हाला प्रूफ द्या की हे बरोबर आहे. दॅट चॉईस इज नॉट गिव्हन टू यू. पण तो जो चॉईस आहे ना, तो हिंदी फिल्म मधल्या सुपरस्टार्सना मिळतो, तो अक्षय कुमारला मिळतो, तो अमिताभ बच्चनला मिळतो, तो शाहरुख खानला मिळतो. कारण जेव्हा तुम्ही शाहरुख खानकडे जाता म्हणजे की तुम्ही कराल का, तो विचारू शकतो की बा हे खरं आहे का, माझी लिगल टीम ह्याच्यात, कारण ते नीट शाहरुख खान, त्यामुळे ते काही करायला तयार असतात. मग शाहरुख खान म्हणेल आय वॉन्ट टू मीट द क्लायंट,
त्यांच्या मला लोकांना भेटायचं, त्यांच्या मला रिसर्च दाखवा तुम्ही, तुमचे मला रिपोर्ट द्या, माझी लिगल टीम माझ्या बरोबर येईल, कारण दे वॉन्ट शाहरुख खान. पण आपण नॉर्मल लोक आहोत, ऍक्टर्स किंवा ऍक्ट्रेसेस, त्यांना हा स्कोप नसतो. त्यामुळे तुला हा कधी स्कोप मिळणार नाही की आपण क्लायंटला बोलवा, माझी एक लिगल टीम माझी ह्याच्यात थ्रू जाईल, ते म्हणजे आम्ही तुम्हाला काढून टाकू, आम्ही दुसऱ्या मुलीला घेऊ, ती आम्हाला हे प्रश्न विचारत नाहीये. त्यामुळे हे वाईट गोष्ट आहे, पण हे सत्य आहे की फक्त काही मायनर सुपरस्टार सोडले मोठे जे आहेत ते, त्याशिवाय कुठलाही मॉडेल ही गोष्ट करू शकत नाही की मला ह्याची खात्री करून घ्यायची आहे की हे खरोखर असं होतं की नाही. हे तुम्हाला कधी करता येत नाही, कारण तुम्हाला तो चॉईसच दिला जात नाही. ही पहिली गोष्ट झाली. त्यामुळे इट्स व्हेरी सॅड, पण हे खरं आहे. आणि दुसरं म्हणजे इंडिव्हिज्युअल ऍड्स. आता काय झालंय की पहिल्यांदा फक्त डिजिटल मीडिया म्हणजे आता समजा OTT प्लॅटफॉर्म आहे, पण सगळीकडे जात होतो. पण आता हे जे सोशल मीडिया जो आहे, तर त्यामुळे सोशल मीडियावरती तुम्ही समजा फॉरवर्डिंग दिस टू पीपल, की आम्ही जी ऍड करतोय ती तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये किंवा तुमच्या फ्रेंड्समध्ये तुम्ही फॉरवर्ड करा. म्हणजे इट वॉन्ट बी इंडिव्हिज्युअल, पण इट विल बी अ लिमिटेड. ऍडव्हर्टायझिंग क्रिएट करण्याची कॉस्ट इतकी प्रचंड असते की तुम्ही इंडिव्हिज्युअल करण्याइतकं तुम्ही करू शकत नाही कधी. म्हणजे आम्ही पूर्वीपासून असं करायचो की साऊथ साठी आपण वेगळी ऍड करू आणि नॉर्थ साठी आपण वेगळी ऍड करू. तर साऊथ मध्ये आपण साऊथ इंडियन मॉडेल्स वापरू, आणि त्यात पण परत मग केरळमधला ऑडियन्स आम्ही आणखीन एक वेगळं करायचो, तामिळनाडूसाठी मी वेगळं करायचो. पण हे रिजन वाईज व्हायचं की साऊथ आणि नॉर्थ असे आपण दोन भाग करून करू. पण इंडिव्हिज्युअल करणं फार कठीण आहे, कारण इट्स टू एक्सपेन्सिव्ह टू डू दिस. त्यामुळे असं व्हायला हवं, पण होणार नाही, इतक्यात तरी होणार नाही. म्हणजे पुढे तुझं असं म्हणतात की 2035 नंतर काय होईल ते काही सांगता येत नाही. म्हणजे खूप काही काही गोष्टी होऊ शकतात डिजिटल मीडियममुळे, पण ते तेव्हा होईल. पण आता म्हणजे इन द नियर फ्युचर जे मला माहिती आहे त्यात मला असं होताना दिसत नाहीये. पण इट विल गेट लिमिटेड मोर अँड मोर. कॅन गो क्लोज टू द कन्झ्युमर पूर्वीपेक्षा. पूर्वी म्हणजे आम्ही असं हवेत बाण मारायचो, कोणी बघेल. आता आम्हाला रिसर्च मधनं आम्हाला कळतं की हा कन्झ्युमर कोण आहे, तो काय वागतो, काय वाचतो, काय बघतो, हे आम्हाला आता कळतंय. त्यामुळे वी कॅन म्हणजे स्ट्रीमलाईन द होल थिंग आणि पिन पॉइंट कन्झ्युमर हे आम्ही करू शकतो आता. पण तेवढंच करू शकतो, म्हणजे हे इंडिव्हिज्युअल होत नाही, ते एका बेसिक ग्रुपसाठी आम्ही करू शकतो. थँक्यू. गणेश रामदासी एक प्रश्न विचारते. गणेश रामदासी. नमस्कार भरतजी. माझे दोन छोटे प्रश्न असे आहेत. आपण चहाच्या संदर्भामध्ये सांगितली आठवण की टाटाचे सगळे चहाचे प्रोडक्ट जवळपास आपण लॉन्च केले. चाय पे चर्चा पण आपणच लॉन्च केलं होतं का? आणि जर केलं तर त्यावेळेसची काय नेमकी त्या कन्सेप्टची तुमची हे होती? नाही केलं मी पूर्वी. लॉन्च मी केले, प्रॉडक्ट हँडल मी केले, पण आता नंतर जे काय करतायत त्याच्यात माझा काही संबंध नाहीये. अच्छा. दुसरा छोटा प्रश्न असा आहे की आता बरीच वृत्तपत्र बऱ्यापैकी त्याचे एडिशन्स बंद करतायत आणि ग्राहक सुद्धा, वाचक सुद्धा हळूहळू डिजिटल वाचनाकडे वळतोय. अशा वेळेस गव्हर्नमेंट एजन्सीजला लोकांपर्यंत आउटरीच करण्यासाठी वृत्तपत्र हे माध्यम आता कितपत उपयुक्त आहे असं वाटतं मला? नाही, उपयुक्त आहे, कारण हे जे आपण डिजिटल एडिशन जे म्हणतो ना ते आता सध्या कमी आहेत. म्हणजे सध्या टाइम्स ऑफ इंडिया 3 पानी आहे किंवा लोकसत्ता 2 पानी असेल, आणि त्यात जाहिराती वगैरे नाही आहेत. पण जेव्हा हे सगळं नियमित सुरू होईल ना, तेव्हा इट विल बी लाईक अ प्रॉपर पेपर, 20 पानाचा पेपर, त्यात ऍड येतील, त्यात सगळं होईल. त्यामुळे न्यूजपेपर्सची जी क्रेडिबिलिटी जी आहे ना ती जास्ती आहे, कारण तुम्ही टीव्हीवरती पटकन बघता आणि संपतं. आणि टीव्हीवरती आमच्या 20 सेकंदाच्या ऍड मध्ये 8 सेकंद फक्त प्रॉडक्ट डिस्क्रिप्शनवर जातात. ते 12 सेकंदामध्ये आम्ही नाच गाणी करणं, काही करणं हे तेवढं इफेक्टिव्ह राहत नाही. प्रेस जो आहे, न्यूजपेपर तुम्ही परत परत वाचू शकता, तुम्ही डिटेल्समध्ये वाचू शकता. त्यामुळे प्रेसचं इम्पॉर्टन्स कधी कमी होणार नाही. प्रेस विल ऑलवेज बी इम्पॉर्टंट, आणि इव्हन इन डिजिटल फॉर्मॅट इट विल स्टील हॅव इट्स ओन व्हॅल्यू. आणि आता लोकांनी चालू केलंय, दे हॅव स्टार्टेड चार्जिंग फॉर डिजिटल पेपर्स. पूर्वी मलाही काही खूप पेपर्स फुकट यायचे, पण मला मेसेज आला की आता ह्याच्या पुढे पुढच्या आठवड्यापासून आम्ही वर्षाला काहीतरी 199 रुपये चार्ज करणार आहोत वगैरे असं काहीतरी. मग मी बंद केला तो पेपर. पण आयडिया अशी आहे की ते आता चार्ज करायला लागतील. ठीक आहे. अजून एक प्रश्न आपल्याकडे असा आहे की इथून पुढच्या काळामध्ये, मंदार गद्रे यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. आणखीन ते असं विचारतात की इथून पुढच्या काळामध्ये लोकांच्या प्रायोरिटीज बदलतील का?
काही प्रॉडक्ट्स आहेत ती प्रॉडक्ट्स लयाला जातील का, काही नवीन प्रॉडक्ट्स उदयाला येतील का, कारण लोकांच्या गरजा आणि ऍस्पिरेशन बदलत चालल्या आहेत. हो, पण हे नेहमी होते. आता पुढचं काळ म्हणजे आता लॉकडाऊन नंतर असं नाहीये. हा जो चर्न आहे ना तो नेहमी होत राहतोय. म्हणजे इव्हन जो प्रॉडक्ट आमचा एखादा प्रॉडक्ट मार्केटमध्ये आहे ना त्याला देखील आपल्याला काय होतं की त्यात देखील वेगळ्या फेजेस असतात त्याच्यामध्ये, की लॉन्च फेज असते, मग कंटिन्युएशन फेज असते. त्यामुळे ती कॅम्पेन बदलत राहते, तो प्रॉडक्ट बदलत राहतो. मग आता तुम्ही समजा एखादा सोप घेतला की आम्ही लॉन्च करताना आम्ही असा केला होता, पण आता आम्ही तो बदलून त्यात आम्ही हे घातलेलं आहे, कारण आम्हाला कन्झ्युमर रिस्पॉन्स असा आला की त्यात आपल्याला लोकांना हे आवडतं. तर हे हा जो चर्न आहे, अपडेटिंग ऑफ प्रॉडक्ट, नवीन प्रॉडक्ट बाहेर येणं, जुनी बाहेर जाणं, हे सगळं रेग्युलर चालू असतं. म्हणजे देर आर व्हेरी फ्यू प्रॉडक्ट्स विच आर ऑलवेज देअर इन द सेम फॉर्म. असं होत नाही, ते बदलत राहतं. पॅकेजिंग बदल. प्रश्न असा आहे की मॉल जे होते, मॉल बंद पडले, पुन्हा एकदा ग्राहकांचा छोट्या दुकानदारांबरोबरचा विश्वास वाढला, तर या मॉल संस्कृतीला धोका पोचलाय आणि याचं कारण पुढे सुद्धा सोशल डिस्टन्सिंग, फिजिकल डिस्टन्सिंग. म्हणजे मॉल इज अन इक्विव्हॅलंट ऑफ अ मूव्ही हॉल किंवा एखादं थिएटर असं जर का असेल तर मॉलकडे जाण्याची लोकांची संख्या म्हणा किंवा उत्सुकता म्हणा कमी होईल का? मला वाटतं मॉल मध्ये जाणं हे लोकांसाठी ना गार्डन मध्ये फिरण्यासारखं असतं जास्ती. म्हणजे आपण ज्या गोष्टी घेतो ना त्या आपल्या बाजूला आपला किराणा माल असतो, त्याच्याकडनं आपण नेहमी घेत असतो. तो आपल्या घरपोच करतो, आपल्याला माहिती आहे, तो आपल्या ओळखीचा असतो, तो आपल्याला चीट करत नाही, आपल्याला माहिती असतो. मॉलमध्ये जाणं म्हणजे ना काय काय नुसतं फिरणं, बघणं, त्यात घेणं फार कमी असतं. म्हणजे आपला हा जो मॉल आहे आता इथे वर्लीला, ॲट्रिया मॉल जो आहे तो बंद पडायला आला होता. त्यात सुंदर दुकानं होती पण कोणी जात नव्हतं. मग त्यांनी तिकडे वरती थिएटर्स चालू केली आणि फूड जॉईंट चालू केले. मग आता लोक तिकडे जातात. त्यामुळे लोक घेण्यापेक्षा बघण्याला किंवा खाण्याला मॉलमध्ये जास्त जातात. त्यामुळे आपण मॉलमध्ये जाऊन काही घेतलं हे फार कमी करतात लोक. लोक मॉलमध्ये जाऊन चौकशा करतात, किमती काय आहेत ते बघतात, मग घरी येऊन ऑनलाईन बघतात की आपल्याला स्वस्तात कुठे मिळतं का, मग तिथनं घेतात. त्यामुळे मॉलमध्ये जाऊन खरेदी करणं, त्यामुळे मॉलची पूर्वीपासून वाईट आहे. मॉल्स फक्त चालतायत सिनेमा थिएटर्समुळे आणि खाण्यांच्या स्टॉल्समुळे, दुकानांमुळे चालत नाहीयेत मॉल्स. अच्छा, एक शेवटचा प्रश्न घेतो मी. एक ऑर्का नावाची एजन्सी आहे, त्यांचा प्रश्न असा आहे की ऑर्का स्टुडिओज, त्यांचं म्हणणं असं आहे की जाहिरात व्यावसायिक किंवा नोकरदार यांनी आताच्या लॉकडाऊनमध्ये किंवा त्यानंतरच्या काळात नवीन क्लायंट किंवा नवीन कामे कशी मिळवावीत आणि त्याचे योग्य मूल्य त्या क्लायंटकडून कसे मिळवावे. नाही, नवीन क्लायंट मिळवणं कठीण आहे. कारण काय होतं की तुम्ही क्लायंट्सना जाऊन भेटणं, तुम्ही कुठली कॅम्पेन करू शकत नाही. तुम्ही क्लायंट्सना भेटून त्यांना विचारावं लागतं की तुम्हाला काय करायचंय, तुमचा कन्झ्युमर कोण आहे, तुम्ही पूर्वी काय केलं होतं. तर हे डिस्कशन नंतर क्लायंट म्हणतो की ठीक आहे, आम्हाला करायची आहे जाहिरात, आम्ही 25 एजन्सीजना बोलवतोय, त्यात तुमची एक एजन्सी आहे, तर तुम्ही आम्हाला येऊन प्रेझेंटेशन द्या. आणि मग त्या 25 एजन्सी आम्ही लोक सगळे अशी अगदी गुरासारखे जाऊन उभे राहतो त्यांच्यासमोर दरवाजामध्ये आणि आम्ही त्यांना प्रेझेंटेशन करतो. तर हे जोपर्यंत फिजिकली होत नाही, तिकडे जाऊन त्यांना भेटणं, त्यांच्याकडनं एक ब्रीफ घेणं, त्यांनाही ते बरं वाटतं. आपण ब्रीफ दिली आहे म्हणजे आपण ह्याच्यात इन्व्हॉल्व्ह आहोत. आमचा जो ऍडव्हर्टायझिंग मॅनेजर आहे त्यालाही ते बरं वाटतं की आपण काहीतरी आपलं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आहे, आपण उगीच फुकट पगार घेत नाही. मग त्यांनी आम्हाला ब्रीफ द्यायची, मग आम्ही 25 एजन्सी जाऊन तिकडे रिसर्च करायचा, मग कॅम्पेन्स करायच्या, मग त्यांच्या घरात जाऊन त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसायचं. मग त्यांना ते 5-6 माणसं बसतात तिकडे, कमिटी असते, मग ते काय डिसाईड कसं करतात मला माहित नाही, पण ते करतात. तर हा जो प्रोसेस आहे ना तो केल्याशिवाय तुम्हाला कोणी क्लायंट मिळत नाही. तुम्हाला घर बसल्या आम्ही तुम्हाला काय आयडियाज पाठवू म्हणून कोणी क्लायंट तुम्हाला देत नाही. हा अख्खा प्रोसेस जो आहे की तुम्ही क्लायंटकडनं ब्रीफ घ्या, की त्यांना तो इम्पॉर्टन्स वाटला पाहिजे की आम्ही तुम्हाला सांगितलं की आमचा कन्झ्युमर कोण आहे, आम्हाला हे माहिती आहे तुमच्यापेक्षा जास्ती. हा जो त्यात भाग येतो ना की आम्हालाही माहिती आहे, फक्त तुम्ही आम्हाला ज्ञान शिकवू नका, आपण दिस इज अ कोऑपरेटिव्ह एफर्ट, हे जे आहे ना ते तुम्ही त्यांना भेटल्याशिवाय होत नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळामध्ये क्लायंट्सना भेटून तुम्हाला काही मिळणं हे मला फारसं शक्य वाटत नाही. ठीक आहे, समीरचा एक प्रश्न आहे, समीर विचार. सर, जर समजा आपण प्रॉडक्ट्सना डिवाइड केलं तर साधारण ढोबळपणा आपण 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड करतो. म्हणजे एक म्हणजे स्वप्न अचीव करून देणारं प्रोडक्ट किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणारं प्रोडक्ट. सो येत्या 3 महिन्याच्या काळामध्ये जर फोकस द्यावासा झाला तर या 2 पैकी कुठल्या कॅटेगरीतल्या प्रोडक्ट्सना पहिला प्रेफरन्स द्यावा?
दॅट डिपेंड, मी मगाशी म्हटलं की दॅट डिपेंड ऑन द प्राइस ऑफ द प्रॉडक्ट. माझं डिस्पोजेबल इन्कम आता कमी झाल्यामुळे मी ऍस्पिरेशनल प्रॉडक्ट घेऊ का आयडेंटिफायबल प्रॉडक्ट घेऊ हे माझं डिस्पोजेबल इन्कम डिसाईड करेल. मी तुझ्या म्हणतो ते बरोबर आहे. त्यात दोन हे असतात, एक म्हणजे ऍस्पिरेशनल की मला असं व्हायचं आहे, मला दीपिका पदुकोणे सारखं मला दिसायचं आहे, दॅट इज ऍस्पिरेशनल. आणि मला ह्या गृहिणीसारखं ही ती जे करते ते मी करते, ही ती मी तिच्यात आहे किंवा ती माझ्यात आहे, विच इज आयडेंटिफिकेशन ऑफ अ पर्सन सीन इन ऍडव्हर्टायझिंग कॅम्पेन. हे दोन, एक ऍस्पिरेशन म्हणजे आम्हाला नट्यांसारखं व्हायचं आहे किंवा नटासारखं व्हायचं आहे, आम्हाला माधुरी दीक्षित सारखं आम्हाला दिसायचं आहे. तर हे जे प्रॉडक्ट्स आहेत ते कोण घेतील किंवा कोण नाही घेणार वुड नॉट डिपेंड ऑन ऍस्पिरेशन किंवा आयडेंटिफिकेशन. दॅट विल डिपेंड ऑन फिनान्शियल एबिलिटी. की मला खूप वाटतं की मी आणखीन चांगली मोठी गाडी घ्यावी, हे माझं ऍस्पिरेशन आहे, पण आता मला हे परवडत आहे का, आता मला सध्या परवडत नाहीये, पुढच्या वर्षी आपण बघूया, ते असं होऊ शकतं. त्यामुळे इट इज लिंक्ड अप नॉट टू युअर फिलिंग्स बट टू युअर फिनान्शियल स्टँडिंग. ओके, परत शेवटचा प्रश्न माझ्याकडून. ऍक्च्युली नाटक, तू इंग्लिश नाटक करतोस, आणखीन तुला माहिती की सध्या नाटकाची परिस्थिती काय आहे. हो, कधी वाटतं तुला आपलं नाटक परत चालू होईल? मला वाटतं आणखीन एक 6-8 महिने ते मला वाटत नाही. कारण जरी नाटक जरी चालू केलं, जर सिनेमा थिएटर चालू केलं, तरी तुम्ही ते म्हणाले की बाबा तुम्ही हे 500 लोकांचं थिएटर आहे, त्यात तुम्ही फक्त 150 लोकांना बसवू शकता मास्क घालून. मग विल इट बी फिनान्शियली वायबल फॉर द प्रोड्युसर की आपण त्या हॉलचा रेंट द्यायचा? हॉल काय फारसा रेंट कमी करते, म्हटलं आमचं एअर कंडिशनिंगचा आमचा तेवढाच खर्च आहे, आमचा हे डोअर कीपरचा तेवढाच खर्च आहे, आमचा हे कॅन्टीनचा तेवढाच खर्च आहे, तर आम्ही एक 5-10% कमी करू. पण त्या 5-10% कमी करून तुमचे तेवढे प्रेक्षक जे येतील, 150 फक्त येतील, तर त्याने तुमचा खर्च भागेल का? म्हणजे ऍक्टर्स म्हणतील की तुम्ही आम्हाला काहीच, म्हणजे जर पृथ्वी थिएटरमध्ये पूर्वी व्हायचं की आताही होतं की आम्हाला काही पैसे देऊ नका तुम्ही, आम्ही पॅशन म्हणून आम्ही हे थिएटर करतो आहोत, हे पृथ्वीमध्ये होतं. पण मग ती माणसं बघणारी कमी असतात. आता पृथ्वीमधली नाटकं जी असतात ती तुम्ही भाईदासमध्ये करून बघितली चालणार नाहीत, ती नाटकं ती फक्त पृथ्वीमध्येच चालतात. ती भाईदासमध्ये समजा कोणी म्हटलं की आमची पृथ्वीमध्ये आमची तुफान चाललंय आमचं नाटक आहे, तर उद्या आम्ही भाईदासमध्ये करतो, ज्याचा 1000-1100 लोकांचा ऑडियन्स आहे, तिकडे कोणी येणार नाही बघायला ते नाटक. तर त्यामुळे नाटक करताना तुम्हाला मग ऍक्टर्स पैसे घेणार नाहीत का? फक्त तुम्ही बॅकस्टेजच्या लोकांना पैसे द्याल का? हॉल तुमचं रेंट कमी करेल का? आणि गव्हर्नमेंट तुम्हाला किती लोकांना आतमध्ये यायला अलाउड करेल 500 लोकांच्या थिएटरमध्ये? ह्या सगळ्या बाबती लक्षात घेता मला वाटतं की कमीत कमी 6-8 महिने तरी काय होणार नाही. कारण लोकांना भीती पण आहे की आपण जरी जा म्हटलं तरी आपण बाहेर फिरणं वेगळं आहे बागेत जाऊन, पण 2 तास एका जागी बसणं की आपल्या बाजूला माणूस बसलाय त्याला तो इन्फेक्टेड आहे काय आपल्याला माहित नाहीये, तो उद्या हॉलमध्ये कोणी कुठेही खोकलं तरी लोक हॉल सोडून निघून जातील, नाटक अर्ध सोडून, किंवा आपल्याला प्रॉब्लेम नको, किंवा त्या कॅन्टीनकडे आपण उभे आहोत तर कोणीकडे खोकलं किंवा शिंकलं तर लोक भयंकर घाबरतात. त्यामुळे हा प्रवास सुरू होणं मला वाटतं अजून थोडा वेळ लागेल याला, सिनेमा म्हणा किंवा नाटक म्हणा. ओके, भरत मी तुझे आभार मानतो की तू वेळात वेळ काढून आज इकडे आलास, आमच्याबरोबर गप्पा मारल्यास आणि इतकी सुंदर माहिती दिलीस. तर पुन्हा तू कधीतरी नक्कीच या प्रबोधन संवाद या आमच्या मालिकेमध्ये ये. आणि आपण सगळ्यांना सुद्धा याला उपस्थित राहिलात. झूम पॅनलवरचे लोक असतील, यूट्यूबवरचे लोक असतील, आपल्या सर्वांना या सर्वांचे मी धन्यवाद मानतो. याचं कारण अशा प्रकारच्या चर्चा या खरंच दुर्मिळ असतात आणि यापेक्षा जास्ती चांगली प्रलोभनं लोकांकडे असतात, तरी सुद्धा आपण या चर्चेमध्ये सामील झालात. आणि अजून एक तुम्हाला आठवण करून देतो की या पुढचा कार्यक्रम जो आहे मंगळवारचा, त्या दिवशी अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव आपल्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. आणि डॉक्टर वसुधा गर्दे या त्यांची मुलाखत घेणार आहेत. तेव्हा जसे आज उपस्थित राहिलात तसेच पुढच्या वेळी उपस्थित राहा. पुन्हा एकदा प्रबोधन गोरेगाव आणि इंडियन मॅजिक आहे या दोन्ही संस्थांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.